नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एका वेगळ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्याबरोबर गप्पा मारायला मधुरा देशपांडे आहे. ती आत्ता सॅन डिएगो मध्ये आहे आणि वर्किंग प्रोफेशनल आहे. पण हा एपिसोड वेगळा असं मी म्हणलं याचं कारण असं आहे की नवीन बिझनेस सुरू करायचा आहे असा जेव्हा थॉट येतो, तर त्यावेळेस नेमकं काय काय होतं हे आपण मधुराकडनं जाणून घेणार आहोत. आणि रेकॉर्डिंगच्या आधी आमचं बोलणं झालं होतं. त्यावेळेस मधुराचं म्हणणं होतं की तिला इंटरेस्ट आहे एखादी आयडिया एक्सप्लोर करण्यामध्ये. तर तेव्हा पडणारे प्रश्न आणि त्याची काही उत्तरं जी जेनेरिकली जे लोक स्टार्टअप सुरू करणार आहेत त्यांना कशी उपयोगी पडतील याचा विचार ह्या ओव्हरऑल एपिसोड मध्ये होणार आहे. तर मधुरा, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू सोहम. आणि आय मस्ट से की आय एम अ बिग फॅन. तुझे पॉडकास्ट ऐकून मला खूप शिकायला मिळालं या फेज मध्ये. त्यामुळे थँक्यू फॉर दॅट टू यू एज वेल एज युअर गेस्ट. कारण दोघांचाही क्या तेवढाच बात है. हातभार आहे. त्यामुळे आय वुड डेफिनेटली एनी वन हू स्टार्टिंग आय गेस आजच्या टॉपिकला धरून मला असं नक्की सांगायला आवडेल की सोहमचे पॉडकास्ट ऐका, खूप शिकायला मिळतं वेन युअर स्टार्टिंग युअर ओन स्टार्टअप. अमेझिंग अमेझिंग, भारी भारी तर भारी. आणि नाही तर आता आजच्या एपिसोड मध्ये पण भरपूर शिकायला मिळणार आहे. याचं कारण असं आहे की थोडासा आपला टू वे ट्रॅक असणार आहे. म्हणजे तुझ्या डोक्यातले प्रश्न पण तू मला विचार. इट विल येस. प्रॉबब्ली बी लाईक अ ऑनलाईन कन्सल्टेशन ज्याला आपण म्हणतो. तर तशा डेफिनेटली. टाईप मध्ये आपण आजचा एपिसोड करूया. सो सुरुवात आपण इथून करू की जेव्हा एखादी आयडिया एक्सप्लोर करायला सुरुवात करतेस तू, तर तेव्हा तुझा जॉब पण चालू आहे एका बाजूला. बरोबर. तर तिथे एक्झॅक्टली तुझी माइंडसेट कसा असतो, म्हणजे की आता आयडिया एक्सप्लोर करायची म्हणजे काय, इथून जर आपण सुरुवात केली तर तिथे तुझा प्रवास कसा होता किंवा तुझा एक्सपिरियन्स कसा होता. ओव्हरऑल आपण एक्सपिरियन्स शेअरिंग बद्दल या एपिसोड मध्ये जास्त बोलणार आहोत. तर तिथे तुझा एक्सपिरियन्स कसा होता किंवा आहे रादर. राईट. सो मी थोडस मागे जाते की मला इच्छा खूप आधीपासून होती की स्वतःच काहीतरी सुरू करायचं. म्हणजे फॅमिलीमध्ये थोडं बिझनेस बॅकग्राऊंड आहे, वडिलांचा बिझनेस होता. सो ग्रोईंग अप ते बघितलं होतं. म्हणजे आणि आय ऑलवेज वॉज इंटरेस्टेड इन इट. आणि म्हणूनच मी एमबीए पण केलं होतं. पण तू म्हणलास तसं कुठली आयडिया क्लिक नाही. फॉर मी इट इज इम्पॉर्टंट माझ्या एक्सपिरियन्सवर ना की आयडिया क्लिक व्हायला पाहिजे. तुम्हीच जर त्या आयडियाविषयी पॅशनेट नसाल, यू आर नॉट गोइंग टू बी एबल टू बिल्ड इट. तर मला आय गेस आय जस्ट टुक मी अ वाईल टू फाइंड दॅट आयडिया, that बर. really kind of clicked with me. आणि मग एकदा ती आयडिया काइंड ऑफ अपील झाली की मग हाऊ टू पुट इट इन टू ऍक्शन, दॅट्स अनदर चॅलेंज, राईट? सो बरोबर. आणि तो प्रवास आहे आणि त्या प्रवासात मी अजूनही आहे. मी लाईक यू सेड आय एम स्टील इन माय इनिशियल स्टेजेस. मी अजून तिथे पोहोचले नाहीये वेर आय एम ऍक्च्युली इन द इम्प्लिमेंटेशन फेज ऑफ इट. पण आय मीन ऑफकोर्स आय वोंट बी एबल टू डिस्क्लोज माय आयडिया हिअर. पण मी एवढं सांगू शकेन की इट्स लाईक आय फील स्ट्रॉंगली अबाउट our environment and trying to save the environment from all kinds of pollution that is happening, right? तर हम्म. त्यामुळे माझं फोकस वॉज की आय वॉन्ट टू डू समथिंग रिलेटेड टू एन्व्हायरमेंट, काहीतरी इको फ्रेंडली, राईट? सो दॅट इज वॉट आय एम पॅशनेट अबाउट. सो मला असं वाटतं की आणि दिस इज माय पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे काही लोकांचं असं असू शकेल की नाही बाबा, मला ज्याच्यात पैसे जास्ती होतील असा स्टार्टअप बनवायचा आहे, किंवा पण माझं असं आहे की इट हॅज टू ऑल्सो अलाइन विथ व्हॉट आय बिलीव्ह इन अँड माय पॅशन्स. सो आय गेस आयडिया सिलेक्शन माझं त्या बेसिसवर होतं की आय हॅव टू बी एबल टू रिलेट टू इट, इट हॅज टू कनेक्ट टू मी. हम्म. तरच मी त्याच्यात 100% देऊ शकेन माझा इनपुट. राईट. सो आता याच्यात दोन मुद्दे आपण थोडेसे डिस्टिल आउट करू. एक म्हणजे तू 2-3 वेळा म्हणालीस की आयडिया क्लिक
झाली. तर हम्म, एक्झॅक्टली क्लिक म्हणजे काय होतं हे पण सांग तू लोकांना. आणि हम्म. दुसरं तू म्हणालीस की अलॉंग विथ रेव्हेन्यू जनरेशन किंवा राईट. इट हॅज ऑल्सो इट शुड बी ऑल्सो सर्विंग सम पर्पज. म्हणजे राईट. याच्यामध्ये सॉल्विंग प्रॉब्लेम किंवा सर्विंग अ पर्पज ह्याच्या बरोबर रेव्हेन्यू जनरेशन सुद्धा तुझ्या डोक्यामध्ये आहे. डेफिनेटली, डेफिनेटली. आय मीन, राईट. सो हे अदरवाइज इट्स दोन. नॉट अ बिझनेस, राईट? मग तुम्ही सोशल वर्क करताय. सो नाईस. व्हेरी गुड पॉइंट. definitely, if you are looking to set up a business, revenue has to be there, right? It has to eventually, at a decent point in time, uh, it has to be a profit generating business. बरोबर. But पण मग आता आता with a क्लिक. purpose. Sorry, मी जरा जास्ती इंग्लिश बोलते का? नाही नाही, नो प्रॉब्लेम. पण अ, क्लिक होणं हा, म्हणजे काय, म्हणजे क्लिक. तुझ्या दृष्टीने? सो मला क्लिक होईल म्हणलं ते असं, म्हणजे आपण म्हणतो ना, की असं बघितलं आणि आवडलं, की अरे हा, हे करायला पाहिजे, असं काहीतरी जेव्हा बघून वाटतं. फॉर मी दॅट इज क्लिक. मग कपडे विकत घेताना तुम्ही दुकानात जाता आणि एखादा शर्ट तुम्हाला दिसतो आणि अरे हा भारी आहे, हा मला शर्ट पाहिजे, असं जेव्हा वाटतं ना, ते मग तुम्ही हम्म. यू आर नॉट लुकिंग एट द प्राइस टॅग. तुम्हाला ती गोष्ट आवडली, इन दिस केस ती आयडिया अशी एकदम आवडली, हम्म. आणि ती कुठेतरी तुम्हाला कनेक्ट झाली. दॅट फॉर बरोबर. मी इज क्लिकिंग, आय वुड से. राईट. सो आता आता मी तुझं थोडा अजून एक्सपिरियन्स विचारतो की जेव्हा असं असं समोर येतं की अरे ही आयडिया एकदम भारी आहे आणि याच्यावरती आपण काम केलं पाहिजे, अशी एक पहिला थॉट कधीतरी आलेला असतो. तो आल्यानंतर तो मनामध्ये कसा त्याचा प्रवास होतो त्या आयडियाचा, की तुला रोज त्याच्यावरती काम करायला वेळ काढावासा वाटतो का राईट. बॅक ऑफ द माइंड ते कंटिन्युअसली चालू असतं? या प्रोसेस बद्दल थोडस सांग, म्हणजे युअर एक्सपिरियन्स. डेफिनेट. माझं तसंच आहे. म्हणजे आय थिंक यू ऍक्च्युली गेव द आन्सर इन युअर क्वेश्चन, की तसंच होतं, की तुम्ही काहीही करत असलात, जरी मी फॉर एक्झाम्पल मी कुकिंग करतेय, तरी माझ्या डोक्यात ते विचार चालू असतात, किंवा मी माझ्या मुलींशी गप्पा मारतेय. आता माझ्या केसमध्ये माझी एक मुलगी 8 वर्षाची, एक 3 वर्षाची आहे, ती फारच लहान आहे, पण एक 8 वर्ष आहे, तिला थोडंफार कळतं. मग मी तिच्याशी डिस्कस करते, की मला हे असं वाटतंय, तुझी काय मत आहे? आणि so like you said, every aspect of life, when you start kind of thinking about it, kind of living it, मग ती आयडिया अशी फ्लरिश होत जाते. रेड कार असा सिंड्रोम होतो माझा म्हणजे. एक्सपिरियन्स. रेड कार सिंड्रोम. सो एक्झॅक्टली. तुम्ही बाहेर गेलात आणि कुठे बघितलं, की अरे हा, हे हे सिमिलर आहे, पण हे एवढं खास नाही आपल्या इतकं. आपण जे विचार करतोय, हे मे बी वेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलं तर, किंवा बाकीचे सिमिलर प्रोडक्ट्स कसे प्रेझेंट होतात, या गोष्टीकडे मे बी आधी लक्ष दिलं नसेल, तिथे आता लक्ष दिलं जातं. किंवा अम, आता मी हे बोलायला पाहिजे का माहिती नाही, पण अ, बरेचदा तुम्ही आता इन माय केस मी जॉब करते, राईट? पण ऑफिसचं काम करत असताना सुद्धा कुठेतरी मध्येच असं एखादा असा फ्यू मिनिट्स असे जातात, की मी ह्याचा विचार करत असते, आणि आय एम लाईक, अरे हे हे असं कसं करायचं, नाव काय ठेवायचं, काय करू शकतो, असं म्हणजे इट्स ऑलवेज देअर शुअर. इन द बॅकग्राऊंड, इट्स ऑलवेज रनिंग. आणि आय थिंक राईट. माझ्या केसमध्ये तरी असं झालंय, की मला ज्या ज्या आयडियाज रिलेटेड, म्हणजे बिझनेस आयडियाशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी सुचल्यात आणि ज्या मला चांगल्या वाटतायत, त्या अशा अनएक्सपेक्टेड मोमेंट्सला सुचल्यात. म्हणजे काहीतरी स्वयंपाक करताना असेल, किंवा काहीतरी ड्राईव्ह करताना असेल, असं म्हणजे. सो आय फील वेन यू आर लाईक ऍक्च्युली लिव्हिंग इट अँड थिंकिंग अबाउट इट 24/7, ते होतं म्हणजे, आणि ते होतच. मला असं वाटतं, म्हणून मी म्हणलं, की ते पॅशन जे असतं ना, ते महत्वाचं आहे. इफ यू आर हम्म. नॉट पॅशनेट अबाउट इट, तुम्ही त्याच्याकडे नुसतं एक काय म्हणतो आपण, 9 to 5 या दृष्टीने बघत असाल, तर मग त्यात मजा नाही. मग तुम्ही जॉबच करा. दॅट इज 9 to 5. स्टार्टअप कॅन नॉट बी 9 to 5. यू हॅव टू बी पॅशनेट अबाउट इट, बी थिंकिंग अबाउट इट, तरच तुम्ही त्यात ग्रो होऊ शकाल. असं म्हणजे, मी फार ग्रो झाली असं नाही, पण असं माझं हे म्हणजे शुअर. शुअर. अंडरस्टँडिंग आहे. राईट. सो आता इथे
अजून एक मला आयडिया विषयी तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की युजली काय होतं माहितीये का, सिमिलर कॉजला किंवा सिमिलर आयडियाज मध्ये दोन चार अशा गोष्टी येतात आणि मग आपल्याला वाटतं की या तिन्ही चारी चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण वर्क करू शकतो. तर ह्याच्यामध्ये हम्म, अल्टिमेटली जितक्या लवकर तुम्ही आयडिया फिल्टर आउट कराल आणि हम्म, यू टेक अ स्टेप टुवर्ड्स इम्प्लिमेंटिंग दॅट आयडिया, ते सगळ्यात राईट, चांगलं असतं. म्हणजे दॅट इज हाऊ एनी स्टार्टअप विल बी बिल्ट. तर राईट, याच्यात आयडिया फिल्टरेशनची फेज तुझ्या याच्यामध्ये कशी होती आणि साधारण काय पॅरामीटर्सनी, जेनेरिक असतील, पण साधारण काय पॅरामीटर्सनी यू चोज नॉट टू गो विथ अ सर्टन आयडिया? राईट. सो एक तर आहे तुमच्याकडे एका, आता मी इको फ्रेंडली म्हणलं सपोज फॉर एक्झाम्पल, राईट. इको फ्रेंडली मध्ये देर कॅन बी मल्टिपल रेंज ऑफ प्रॉडक्ट्स यु नो दॅट फॉल अंडर त्या, जे त्या कॅटेगरीमध्ये पडतात. पण तुम्हाला ऍक्सेस कुठल्या प्रोडक्टला आहे? आता तुम्ही जर प्रोडक्शन तुम्ही तुम्ही प्रोडक्शन पासून सुरू करणार असाल, तर ती फिजिबिलिटी ऑफ ऍक्सेस, की तुम्हाला प्रोडक्ट कसं बनवता येणार आहे, तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत का, किंवा तुम्ही आउटसोर्स करणार असाल तर तुमच्याकडे त्यासाठी सप्लायर कॉन्टॅक्ट आहे का, व्हेंडर कॉन्टॅक्ट आहे का. दॅट्स युअर फर्स्ट स्टेप, राईट. तेच नसेल, मला लाख वाटेल की मला एखादं खूप प्रोडक्ट आवडलंय पण अरे माझ्याकडे कॉन्टॅक्टच नाहीये, रिसोर्स नाही, तर मी कसं करू. सो आय गेस फिजिबिलिटी इज वन थिंग. अनदर थिंग इज तुम्ही कुठलं मार्केट टार्गेट करताय. आता माझ्या केसमध्ये मी युएस मध्ये आहे, तर दॅट्स अ डिफरंट चॅलेंज ऑल टुगेदर, राईट. आपण इंडियामध्ये, म्हणजे आता मी इंडियन आहे आणि मी पुण्यात असेल आणि मी पुण्यात करत असेल तर ऍटलिस्ट सायकोलॉजिकली थोडंसं वाटतं की इट्स अ नॉन टेरिटरी. पण आता हम्म. युएस मध्ये जर मला मार्केट बिल्ड करायचं आहे, तर मग इथल्या लोकांना काय अपील होईल, आणि इथली लोक म्हणजे इट्स नॉट इवन जस्ट लाईक, युएस असा देश आहे जिथे सगळीकडनं लोक येतात. म्हणजे फक्त व्हाईट अमेरिकन्स आहेत किंवा असं एक एथनिसिटी अशी नाहीये, राईट. इट्स बरोबर. सो मेनी एथनिसिटी, सगळीकडनं जगातनं तुम्ही इथे लोक आलेली बघता. आणि सो यू हॅव टू काइंड ऑफ फोकस की बाबा तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तुमचा टार्गेट मार्केट कोण आहे, त्यांना हे अपील होणार आहे का, आणि हे कसं त्यांना अपील करून द्यायचं जर होणार नसेल तर. म्हणजे बेसिकली तुमचं मार्केट आणि तुमची फिजिबिलिटी, आय थिंक दीज आर द टू की ऍस्पेक्ट्स दॅट आय वुड लुक टू जेव्हा तुम्ही आयडिया फिल्टरेशन करता. आणि दॅट बिंग सेड, तुमच्या ज्या बाकीच्या आयडियाज असतील, मी माझा असा अप्रोच आहे की त्या सोडून नाही द्यायच्या, त्या ठेवायच्या तुमच्या बुकमध्ये. कारण जर त्या तुमच्या बिझनेसच्या आय गेस इंडस्ट्रीमध्ये म्हणायचं किंवा कॅटेगरीमध्ये म्हणायचं बसत असतील, तर तुमची ही आयडिया सेट झाल्यानंतर तुम्हाला स्कोप आहे ना पुढे त्यात काहीतरी करायचा, किंवा ती आयडिया, त्या ज्या बाकीच्या आयडियाज आहेत त्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला इम्प्लिमेंट करता आल्या, किंवा जस्ट कोणीतरी दुसरं त्या आयडिया वापरताय आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करताय. मल्टिपल वेज असतात टू पार्टिसिपेट. तर माझं आयडिया फिल्ट्रेशन तसं आहे, म्हणजे फिजिबिलिटी आणि तुमचं मार्केट, आणि कसं तुम्ही ते बेसिकली, हाऊ पॉसिबल इज इट फॉर यू टू बी एबल टू इम्प्लिमेंट इट अँड गेट इट इन टू रियालिटी. हम्म. कारण याच्यात, म्हणजे सॉरी, ह्याच्यात माझं तर ह्याच्यात असं. तू डॉक्युमेंटेशनचा किती रोल होता वेन यू वर फिल्टरिंग आउट? म्हणजे तू ऍक्च्युली नोटबुक मध्ये लिहित होतीस किंवा काही ऍप मध्ये नोट्स मध्ये आयडियाज लिहित होतीस आणि मग त्या रूल आउट झाल्या, किंवा काही ब्रेनस्टॉर्मिंग सेशन झालं, असं काही झालं का तुझ्या बाबतीत? माझी जर्नी थोडी वेगळी होती. मी आता जी आयडिया सिलेक्ट केली आहे ती मी बघितली आणि मला आवडली. आणि मग तू म्हणतोस तसं तिथनं पुढे माझा तो रेड कार सिंड्रोम ना, काय रेड कार हो, बरं. सिंड्रोम सुरू झाला, की अरे ही आयडिया मला आवडली आहे, पण ह्या कॅटेगरीतल्या मग अजून काही आयडियाज आहेत का, अशा मी बघितल्या आयडियाज. आणि मग इव्हेंच्युअली मी आय स्टील लँडेड विथ द फर्स्ट आयडिया, आणि ती मला सगळ्यात हम्म. जास्त आवडली. आणि लकीली मला अं, मिळाले कॉन्टॅक्ट त्या आयडियाशी रिलेटेड. हम्म. हम्म. तिथनं सुरुवात झाली. आणि मग बाकीच्या ज्या आयडियाज बघितलेल्या आहेत, तसं तू म्हणलास तसं डॉक्युमेंटेशन, त्या मी नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत माझ्याकडे, की फ्युचरमध्ये जर मला कुठे
कॉन्टॅक्ट मिळाले, मला काही कुठल्याही प्रकारे त्या आयडियाज इम्प्लिमेंट करायचा एक चान्स मिळाला, तर आयडिया असू दे आपल्याकडे, म्हणून राईट. सो डेफिनेटली नोट डाऊन करून ठेवल्यात. येस. त्याचा बेस डेफिनेटली इको फ्रेंडली सेंट्रिक असणार आहे मोस्टली. आत्ता ज्या तुझ्या जॉटेड डाऊन आयडियाज आहेत त्या. येस. ओके, नाईस. येस. डेफिनेटली. आता याच्यात मला थोडं फक्त ऍड करावं लागेल. व्हॉट यू सेड इज एक्झॅक्टली राईट, की फिजिबिलिटी आणि मार्केट हा भाग आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं ना, जेव्हा आपण हे फुल टाइम एकदम उडी घेत नाही याच्यामध्ये, जनरली मोस्ट ऑफ द पीपल. पण त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा टाइमचा पण फॅक्टर कन्सिडरेशन मध्ये घ्यावा लागतो, की तुला किती वेळ काढता येणार आहे बिटवीन युअर डेली टास्क, युअर जॉब रुटीन, घरचं रुटीन, याच्यातनं तुला काही एक्स एक्स अमाऊंट ऑफ आवर्स काढायला लागतील. आता युजली याची ट्रिक कशी असते, ज्याला साईड हसल प्रोजेक्ट म्हणतात किंवा पॅशन प्रोजेक्ट असं पण म्हणलं जातं, की ज्याच्यात रेग्युलर ऑफिस वर्कच्या आधी 1 तास किंवा 2 तास तुम्ही तुमच्या आयडियावरती काम करता, आणि बाकीचं उरलेलं काम असतं ते तुम्ही जॉबवरनं परत आल्यानंतर 1-2 तास देता. राईट. सो टिपिकली वेन यू आर बिल्डिंग अ स्टार्टअप ऍटलिस्ट, आणि एस्पेशली जेव्हा ते साइड साइड हसल असतं, तेव्हा तुम्हाला 3 ते 4 तास काढणं गरजेचं असतं. आता द राईट. मोस्ट डिफिकल्ट चॅलेंज हिअर इज, नंतरचे जे 2-3 तास असतात ना, ते थोडेसे स्ट्रेच वाटू लागतात. कारण की आपण दिवसभर जमलेलो असतो, राईट. अनेक कामं झालेली असतात, पुढची काही कामं असतात जी प्लॅन मध्ये ओव्हरऑल बसवणं थोडं अवघड जातं. पण मग याच्यासाठी थोडस, काय म्हणतात त्याला, आपण एक वर्क लाईफ बॅलन्सच्या थोडं डिव्हिएट होतो आपण वेन यू आर येस. बिल्डिंग अ स्टार्टअप. बट विच इज फाईन, म्हणजे त्याला तुम्ही सुरुवातीला फार महत्व देणं गरजेचं नाहीये. रादर त्याच्याकडे तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स होत नाहीये असं न पाहता, त्या पर्टिक्युलर फेज मध्ये त्याला तेवढा वेळ देणं डेफिनेटली गरजेचं असतं. गरजेचं आहे. आणि त्याच्यात तिथे दुसरा, मला असं वाटतं सोहम, की तिथे ती पॅशन जी आहे ती ड्राईव्ह करते तुम्हाला, की मला हे करायचंय, हे मला करायची इच्छा आहे म्हणून मी करतेय, आणि म्हणून हा, तो वेळ त्याला देणं गरजेचं आहे, आणि दॅट ड्राईव्ह यू टू गिव्ह राईट दॅट राईट, ऍडिशनल टाइम आणि दॅट स्ट्रेच, तू म्हणलास तसं. शुअर, आता या, माझ्या केसमध्ये मी मुली झोपल्यानंतर रात्री मग काम करते ह्याच्यावर, एक हम्म, वॉट एव्हर, म्हणजे जेवढं फिजिकली तुम्हाला अगदी झोप येईपर्यंत पॉसिबल असेल तेवढं. तर हम्म, म्हणजे लाईक आय सेड, म्हणजे ते पॅशन असेल तर ते होतं तुमच्याकडनं काम, शुअर. असं मला आता वाटतं. मला एक अजून एक खूप कॉमन प्रश्न विचारला जातो टिपिकली आयडिएशन फेज मध्ये, हम्म. तो मी तुला विचारतो विदाउट मच कॉन्टेक्स्ट, की असा कधी विचार येतो का, की आपण एवढा वेळ घालवतोय खरं या आयडियावरती, पण हे चाललं नाही तर काय? रोज येतो. आणि हाऊ डू यू आय वुड टॅकल दॅट, से, ऑब्विसली. तर हा विचार रोज येतो. तर पण इन दॅट केस मी स्वतःला असं सांगते, की हे बघ, व्हॉट इज दॅट रिस्क. वन इज फायनान्शियल रिस्क आहे, तुम्ही किती फायनान्शियल रिस्क घेताय ती. आणि आय गेस दॅट इज द ओनली रिस्क ऍट दिस पॉइंट. राईट. आणि तुम्ही वेळ घालताय, तो पण वेळ घालतोय तो तुम्ही तुमच्या मर्जीने घालताय, त्यामुळे तो मी रिस्क मध्ये काउंट नाही करत. राईट. टाइम अँड एफर्ट आय एम नॉट काउंटिंग एज समथिंग दॅट आय एम लुझिंग, बिकॉज त्याच्यातनं आपण खूप शिकत असतो या फेज मध्ये. म्हणजे जरी मी स्वतःला असंच सांगते, की ठीक आहे, ही मे बी आयडिया नाही वर्क होणार, काय होईल, वर्स्ट ऑफ वर्स्ट नाही वर्क होणार. राईट. वर्क झाली तर सोन्याहून पिवळं, पण नाही वर्क झाली तरी मला त्या ज्या पॉइंटला ती फेल होईल तोपर्यंत मी खूप काय काय शिकलेले असेल. रिसर्च कसा करायचा, काय व्हॉट एव्हर, नाव कसं ठरवायचं, डिझाईन राईट. कसं करायचं. पण येस, वाईट वाटेल ऍट द एंड ऑफ द डे की नाही वर्क झालं, पण तुम्ही एवढं शिकता त्यातनं की पुढचं काहीतरी करायला तुम्हाला एक बेस क्रिएट झालेला असतो. राईट.
सो गो विथ राईट. दॅट एज लॉंग एज तुम्ही तुमची एक फायनान्शियल रिस्क जी आहे, तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय, दॅट इज कॅल्क्युलेटेड. तर इन दॅट केस, आणि तो एक प्रश्न मी ऍक्च्युली काढलेला होता की बूटस्ट्रॅपिंग आपण ज्याला म्हणतो, की आपण आपल्या खिशातनं किती पैसे घालत राहायचे आणि कधी कळतं की ओके नाव दिस इज द लिमिट, आणि आता आय नीड टू सीक इन्व्हेस्टमेंट किंवा आय नीड टू क्लोज शॉप. तर तो डिसिजन घेणं म्हणजे आय वोंट से की मी आता ज्या स्टेजला आहे इव्हन त्या डिसिजन पर्यंत मी नाहीये, तेवढं पण माझं झालं नाहीये कामातून, पण फ्युचरमध्ये तसं तशी वेळ आलीच तर म्हणजे तो तेव्हा काय फॅक्टर्सचा विचार करायचा, असं काही तुझ्याकडे इनपुट्स असतील का? येस, आपण हा मुद्दा थोडा नंतर पण घेऊ शकतो ऍक्च्युली. पण शुअर सिन्स यू शुअर. हॅव आज, नाही आपण असं पण करू की थोडस तू ज्या ह्यानी विचारलेस त्या ह्यानी मी सांगतो तुला एक सिम्पल रूल आहे त्याच्यात. एक तर तो स्टार्टअप बंद करायचा आहे, हा विचार अँकरला जर का धरला ना तर खूप गणितं बदलतात. ठीक आहे. बरोबर. सो तो जर का धरला नाही, आणि विच इज गुड फॉर एनी स्टार्टअप फाउंडर, की आपण ज्या राईट. आयडियावरती काम केलेलं आहे, जेवढे पैसे टाकलेले आहेत, एफर्ट घातलेला आहे, तो सहजासहजी हे बघ, शॉप बंद करायला फार वेळ नाही लागणार. राईट. वन्स यू हॅव डिसाइडेड टू क्लोज द शॉप, इट इज गोइंग टू टेक व्हेरी लेस टाइम राईट. टू आय ऍक्च्युली गेस वाइंड अप युअर दोन बिझनेस. दोन पार्ट्स आहेत पण तिकडे, राईट? एक क्लोज शॉप किंवा एक स्टॉप बूटस्ट्रॅपिंग आणि गो टू Sure, इन्व्हेस्टर, sure. तसं पण. Yes, yes. हा. Yes, yes. So I'm राईट. coming to that. So जनरली हा प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये का? दॅट एकदम सिंपल आहे. तुमचा कॅश फ्लो मॅनेज होत नाही. सिंपल. राईट. की तुम्ही किती पैसे टाकताय वर्सेस तुम्हाला किती मिळतायत. किती मिळेल? आणि दर महिन्याला तुम्हाला स्वतःच्या खिशातले ह्याच्यात पैसे घालावे लागतायत का? आणि त्याचा ऍपिटाईट किंवा ते किती $5,000 तुला परवडणार आहे का $10,000 परवडणार आहे, हे राईट. इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल. कॉल असतं. पण त्याचं एक उत्तर असं असतं की व्हॉट कॅन आय डू टू ब्रिंग इन मोर रेव्हेन्यू. गुड पॉइंट. सो तिथे मोस्ट ऑफ द स्टार्टअप्स दे लूज देअर साईट जेव्हा रेव्हेन्यू येणं बंद होतं. आता अगेन, बिफोर यू जम्प इन टू एनी बिझनेस, तुम्हाला काही रेव्हेन्यू प्रोजेक्शन डेफिनेटली करता येतात. बट वन्स यू स्टार्ट द बिझनेस, ते जे फॅक्टर्स असतात ते चेंज होऊ शकतात. की येणारा रेव्हेन्यू प्रत्येक स्ट्रीम मधनं किंवा प्रत्येक डिस्ट्रीब्युशन चॅनल मधनं हा आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे येईलच असं नाही. ठीक आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये आयडियली 2 ते 3 गोष्टी करता येण्यासारख्या असतात. एक तर म्हणजे तुमचं कॉन्टेंट डिस्ट्रीब्युशन जे आहे, की तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचताय, किती लोक तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बघताय, आणि मग त्याच्यातला कन्व्हर्जन रेट काय आहे. याचं गणित तुम्हाला दर महिन्याला टेक्निकली रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. राईट. सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचं खूप सारे कॅल्क्युलेशन्स पाहिजे तसे होतीलच असं नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की तुमचं जे इनपुट आहे कॉन्टेंटचं ते चेंज व्हायला पाहिजे. इनफॅक्ट ते डबल डाऊन व्हायला पाहिजे. सो इफ फॉर एक्झाम्पल एक एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ, की मी दर महिन्याला 10,000 लोकांपर्यंत पोहोचतो नवीन, ज्याच्यातनं 2,000 लोक माझी वेबसाईट वरती येत आहेत, ज्याच्यातनं 100 लोक माझं प्रोडक्ट घेत आहेत. ठीक आहे. या केसमध्ये इफ माय सस्टेनिंग मॉडेल रिक्वायर्स 200 पीपल टू बाय द प्रोडक्ट, विच मीन्स मी 50% कमी पडतोय. बरोबर. आता याच्यात मला 2 गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासारख्या आहेत. आयदर मी 2,000 मधले 200 लोकांना कन्व्हर्जनला हेल्प करू शकतो, विच लाईज इन द स्ट्रक्चर और विच लाईज इन माय फनेल. की मी जर वेबसाईट वरती आल्यावरती कन्फ्युज्ड असेल समजा कस्टमर, किंवा लिंक्स ब्रोकन असतील, किंवा मी
बरोबर टार्गेट ऑडियन्स आणत नाहीये, तर दे आर गोइंग टू हम्म. लिव्ह माय साईट विदिन फाईव्ह बरोबर. सेकंड्स. नोबडी इज गोइंग टू गिव्ह यू टाइम की बाबा आपण चेक करू, 10 मिनिटं या वेबसाईट वरती घालू. इफ द वेबसाईट इज नॉट वर्किंग, पीपल आर गोइंग टू बज ऑफ. या. So that is one aspect. The another aspect is, instead of 10,000 people, can I reach to 20,000 people, wherein the ratio overall सगळं सेम राहतं, फक्त नंबर ऑफ पीपल वेन दे आर मोर, माझा कन्व्हर्जन रेट चांगला होतो. ठीक आहे. राईट. पण आता माझा आता प्रश्न आहे राईट. की तू जे म्हणतोस इवन फर्स्ट टाइम की तू सुरुवात केलीस 10,000 तुझा रीच आहे, तर फॉर अ रिअली रिअली न्यू स्टार्टअप हु इज लाईक जस्ट इन द इनिशियल फेज, तो रीचच कसा बिल्ड करायचा? हाऊ डू यू शुअर. गेट टू सो मेनी पीपल? राईट. सो आय आय त्याचा नो वी आर डिफ्लेक्टिंग फ्रॉम द टॉपिक, आता आपण नो बोलत होतो नो त्याच्यातनं वरीज. कळणं त्यातनं निघालं ते म्हणून. राईट. सो त्याचा एक अंडरलाईंग एपिसोड साठी म्हणजे लिस्नर साठी पण सांगतो की मोस्ट ऑफ द स्टार्टअप इनिशियल डिस्कशन्स विल गो इन सर्टन डिरेक्शन्स. जे आता हो, आता इज अ बेस्ट एक्झाम्पल जे आता आपण करतोय की एका थॉट मधनं दुसऱ्या थॉट मध्ये आपण सहज जातोय, आणि विच इज फाईन. असं ह्याला या डिस्कशनला स्ट्रक्चर असायची गरज नाही, जरी बाकी स्टार्टअप्सच्या तुमच्या प्रोसेसेस मध्ये स्ट्रक्चर असणं खूप गरजेचं आहे. सो युअर क्वेश्चन इज ऍब्सोल्युटली व्हॅलिड. आणि इथे अजून एक मी प्रश्न थोडासा सोडतो लोकांच्या मनात, आणि जो बऱ्याचदा येतो, की मला वेबसाईट बिल्ड करायची आहे का नाही, इथून प्रश्न येतात. की माझ्या स्टार्टअपची नवीन मला वेबसाईट बनवायची आहे, तर मी बनवू का? तर मी त्यांना हाच प्रश्न विचारतो की तुम्ही बनवायला काही प्रॉब्लेम नाही. आज वेबसाईट तुम्हाला 30,000 म्हणजे $500 किंवा 30,000 रुपयापासनं तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत चांगल्या वेबसाईट बिल्ड करून मिळतात. खूप सारे प्लॅटफॉर्म्स असे आहेत की जे तुम्ही तुमचे तुमचे बिल्ड करू शकता ऍट अ व्हेरी लोअर प्राइस Price. कम्पेअर्ड टू व्हॉट वॉज अवेलेबल से 5-6 वर्षापूर्वी. पण मी त्यांना तोच प्रश्न विचारतो की सगळं तुम्ही बनवलं, पण तुम्ही ट्रॅफिक कसं आणणार? हम्म. ठीक आहे. आता याच्यात अगेन द मोस्ट easiest way to get traffic is to throw content. आता मी लिटरली थ्रो म्हणतोय, ह्याचं कारण असं आहे की त्याच्यात फ्रिक्वेन्सीला सगळ्यात जास्त महत्व आहे तुमच्या इनिशियल फेज मध्ये. Okay. इन फॅक्ट, इफ यू सी startups which have grown rapidly, or if you see a company which you like, कुठली पण, हम्म. आता इथे लेट अस गिव्ह दॅट इमॅजिनेशनचा रूट टू ऑल द लिसनर्स, अँड यू कॅन ऑल्सो थिंक ऑफ सर्टन ब्रँड्स. की एखादा ब्रँड आपण इंस्टाग्राम वरती फॉलो करतो, अरे आवडतो, वगैरे वगैरे वगैरे. मोस्ट ऑफ द सक्सेसफुल ब्रँड्सची जर फ्रिक्वेन्सी पाहिली तुम्ही कॉन्टेंटची, तर विच इज एक्स्ट्रीमली हाय. म्हणजे अगदी 5-5, 6-6 पोस्ट पासून 15-15, 20-20 स्टोरीज हे ब्रँड्स प्रमोट करत असतात. ठीक आहे. ऑन ऑल पॉसिबल सोशल मीडिया नेटवर्क प्रायमरीली, कारण की ते सध्याच सगळ्यात जास्त पाहिलं जाणारं मीडियम राईट. आहे, अँड इट इज लेस एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. आता सो दोन प्रश्न आहेत हा. ह्याच पॉइंटवर तुझ्या की एक, स- पहिला प्रश्न की एवढं कॉन्टेंट जनरेशन करायचं कसं? युजली वेन यू स्टार्ट एट द स्टेज तुमची टीम एक किंवा दोन लोकांची असते मॅक्स, राईट? तर एवढं कॉन्टेंट जनरेट कसं करायचं फॉर दॅट फ्रिक्वेन्सी, तो एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की मी थ्रो करीन कॉन्टेंट, पण ते सर्क्युलेट होणार का? ते कसं सर्क्युलेट होणार आणि ते कसं जास्ती लोकांमध्ये पसरणार? म्हणजे तर ते तुझ्या एक्सपिरियन्स वरनं तू सांगू शकशील का? येस. सो ह्याच्यात पहिला मुद्दा असा आहे की याच्यात प्लॅनिंग डेफिनेटली लागतं. सो मला जर 20 पोस्ट बनवायचे असतील किंवा मला 20 कॉन्टेंटचे पीसेस बनवायचे असतील, तर मी आज उठून आज 20 बनवू असं होत नाही. ठीक आहे. सो आयडियल वे इज की
ब्लॉक युअर कॅलेंडर टू थिंक ऑन व्हॉट कॉन्टेंट इज टू बी थ्रोन. ठीक आहे. प्लॅनिंगचा मुद्दा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. लेटस काय म्हणतात, गिव्ह दॅट लीवे टू एव्हरीबडी की त्यांचं प्लॅनिंग वेगवेगळ्या पद्धतीने होईल. कमिंग बॅक टू सिलेक्टिंग द प्लॅटफॉर्म. आत्ता आत्ता ऍज वी आर स्पीकिंग, द बेस्ट प्लॅटफॉर्म इज इंस्टाग्राम आणि Instagram. युट्यूब शॉर्ट्स. युट्यूब शॉर्ट्स इज व्हेरी निग्लेक्टेड असं आपण म्हणू ब्रँड्स कडनं. मोस्टली नवीन आता आता वेन वी टॉक अबाउट द रीच टू युअर टार्गेट ऑडियन्स, त्याच्यामध्ये इंस्टाग्राम कसा प्ले करतो ते सांगतो. ह्याच्यावरती एक मी एपिसोड पण बनवलाय, पण आय जस्ट क्विकली डू अ रिकॅप. इंस्टाग्राम वरती पोस्ट, कराओजल पोस्ट, स्टोरीज आणि रील्स असे पीसेस तुम्ही टाकू शकता. कराओजल पोस्ट म्हणजे एका थॉट वरती केलेले 3, 4, 5 अप टू 10 इमेजेस हे आपण टाकू शकतो. नॉर्मल पोस्ट जी आहे, म्हणजे जो व्हिडिओ नाहीये, फक्त इमेज आहे, हम्म. तर दॅट इज फॉर युअर ऑडियन्स हु इज फॉलोइंग युअर पेज. ओके. ठीक आहे. सो तिथे तुम्ही माहिती देताय. प्रोडक्ट समजा असेल तर नवीन. प्रोडक्ट तुम्ही प्लेस करताय की नवीन प्रोडक्ट आलं किंवा या कॅटेगरीमध्ये हे प्रोडक्ट आले. आता समजा टी राईट. शर्टचं एक्झाम्पल घेतलं तर नवीन टी शर्ट हा आलाय, त्याच्यात हे राईट. कलर व्हेरिएशन्स आहेत, किंवा कस्टमरने हा घातलाय त्यांनी हा फोटो पाठवलाय वगैरे वगैरे अशा टाईपचे पोस्ट आहेत. वेन इट कम्स टू स्टोरीज, स्टोरीज आर द बेस्ट, और स्टोरी इज द बेस्ट टूल जिथे तुमच्या करंट पेजचा ऑडियन्स असेल तो 10 नंबर असेल, नाहीतर 1 लाख असेल, जे फॅन्स आहेत किंवा फॉलोअर्स आहेत, यांना आपण कॉल टू ऍक्शन देतो. ज्याच्यामध्ये सेलिंग पार्ट जो आहे ऑफ पीपल गोइंग टू युअर वेबसाईट, तो डीएम मधनं किंवा तुमच्या स्टोरीज मधनं तुम्ही जनरेट करू शकता. ठीक आहे. आता 10 असतील तर 10चा ट्रॅफिक जाईल. 1 लाख असेल तर 1 लाख ऑब्व्हियसली जाणार नाही, पण स्टोरीची रीच जेवढी आहे, 1-2 हजार राईट. लोक जाऊ शकतात. रील हा जो प्रकार आहे, हा तुम्हाला डिस्कवरी किंवा न्यू टार्गेट ऑडियन्सला अप्रोच करण्यासाठीचं टूल आहे. सो वेन यू क्रिएट मोर रील्स अँड यूज, आता हॅशटॅग्स परत कमी झालेले आहेत, म्हणजे द यूज ऑफ हॅशटॅग इज गॉन. कमी. पण ह्याच्यात सिम्पल हॅक अशी आहे की तुमचे जे कीवर्ड्स आहेत बिझनेसचे, टी शर्टचं असेल तर बाय टी शर्ट, बाय मराठी टी शर्ट, पुणे टी शर्ट, मुंबई टी शर्ट, जे काही कीवर्ड्स आहेत हे माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणं हे जास्त बेनिफिशियल आहे. ते डीएम. गुगलला सर्चेबल असतं. ठीक आहे. राईट. सो मोर नंबर ऑफ रील्स will take you to people who have similar interest within your product or service category, जे लोक तुमच्या ब्रँडला डिस्कवर करतील थ्रू रील्स. रुरीज. या. नाव त्याच्यात पण 2 स्टेप्स असतात की आपण प्रत्येक रील पाहिल्यानंतर त्या अकाउंटला फॉलो करत नाही. सो डोंट एक्सपेक्ट पीपल टू फॉलो यू इमिजिएटली. But if you keep on seeing interesting content again and again, which is समथिंग विच यू आर लुकिंग फॉर, किंवा जे तुम्हाला बाय करायचंय, त्या केसमध्ये तुम्ही जाऊन तिथे फॉलो करा. फॉलो करता बिकॉज यू लाईक द कॉन्टेंट. राईट. आणि मग वेन यू फॉलो, अगेन स्टोरीची आपली लिंक आहेच आहे की जे लोक नवीन फॉलोअर्स आहेत त्यांना सुद्धा आपल्याला वेबसाईट वरती न्यायचं आहे. ते कुठनं न्यायचं. येणार आहे, तर ते स्टोरीज वर येणार. So it has to be combination of multiple content pieces which will drive traffic to your website. गॉट इट. ठीक आहे. आता इथे मी कुठेही तुमचं कॉन्टेंट चकाचक असलं पाहिजे असं मी म्हणत नाहीये. डिसेंट असलं पाहिजे. देर आर टूल्स, कॅनवा कॅनवा नावाचं टूल आहे जे फ्री आहे, त्याच्यावरनं तुम्ही करू शकता, किंवा मायक्रोसॉफ्ट बिंचचं सुद्धा
एक AI टूल आलेलं आहे ज्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या साइजेस मध्ये सेम कॉन्टेंट पीसेस करू शकता. सो स्टार्टिंग विथ फोटोज, तुमचा स्टोरी तर सॉर्ट झाली. समजा एक प्रॉडक्ट आहे तुमचं, त्याचे तुम्ही 5 फोटो काढले, तर त्या तुमच्या स्टोरीज जाऊ शकतात. 5 फोटोजचं मिळून एक रील बनवू शकतं. हम्म. किंवा तुम्ही जर व्हिडिओज काढले छोटे छोटे, तर त्याचं मिळून एक रील बनवू शकता. सो हे सगळं तुमच्या फोननी होऊ शकतं आणि सगळं कॅनव्हावरनं पण होऊ शकतं, ज्याच्यात ओके. तुम्हाला डिझायनरची किंवा बाकी कॉन्टेंट क्रिएशनला लोकांची मदत इमिजिएटली घ्यायची गरज नाही. जो तुझा मुद्दा होता मगाशी, की हम्म. एक एक मी एकटीच आहे किंवा मी एकटाच आहे हे करण्यात, तर आय विल हॅव टू, मी कसं करणार ते, कसं तो एक करणार? प्रश्न असतो. सो बेसिकली मुद्दा असा आहे की पहिल्या काही दिवसांमध्ये फ्रिक्वेन्सीला जास्त महत्व आहे हम्म. दॅन हाऊ इट इज लुकिंग. ओके. ह्याच्यात बेसिक जे दिसण्याचे मुद्दे आहेत, पोस्ट किंवा प्रोडक्ट, हे आहेच आहेत. चांगला लाईट असणं, एक बेसिक फ्रेमिंग चांगलं असणं, थोडंसं टायडी प्लेसमध्ये फोटो काढणं, ह्या सगळ्या गोष्टी इनव्हेरिएबली आपण करतोच. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये आपण जरी गेलो तरी थोडेसे आपण डिश अरेंज करतो आणि फोटो काढतो. ॲज सिम्पल एज करेक्ट. दॅट. यातनं आपल्याला काही मिळणार पण नाहीये. बट वेन यू आर हुकिंग ऑन युअर प्रॉडक्ट, तेव्हा तर तुम्ही हा विचार करायलाच पाहिजे. करणार. बरोबर. सो हे हे कॉन्टेंट क्रिएशनच्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे. त्याने तुमच्या ह्याच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक येईल. आता थोडंसं मी मागे जातो, की जिथे तो जो प्रश्न येतो, की वेबसाईट बनवू का नको? सो त्याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे टेक्निकली. आता हे डिसाईड कसं करायचं हे मी पटकन सांगतो, की वेबसाईट केल्याने ना बऱ्याचशा गोष्टी ऑटोमेट करणं थोडंसं सोपं पडतं. देर आर बिझनेसेस जे Instagram आणि WhatsApp वरनं खूप मस्त बिझनेस करतात. दे आर अर्निंग हम्म. गुड अमाउंट ऑफ मनी. हम्म. फक्त जिथे प्रॉडक्ट शिपिंग हा प्रश्न येतो, तिथे हम्म. प्रॉब्लेम असा होतो, आणि एस्पेशली जेव्हा तुमचं तिकीट साईज कमी असतो. सो फॉर एक्झाम्पल, जर का मी पेंटिंग विकतोय आणि माझे एक एक पेंटिंग जर का 20-20 हजार रुपयाला असेल, तर मला दिवसाला 5 ऑर्डर जनरली नाही मिळत. या. जनरली नाही मिळत. मिळाल्या तर उत्तमच आहे. पण जनरली नाही मिळत. पण जेव्हा तुमचं तिकीट साईज 500, 1000 या रेंजचा असतो, त्यावेळेस तुम्हाला 20-20, 30-30 ऑर्डर्स तुम्हाला दिवसाला मिळू शकतात. राईट. इन इन कपल ऑफ मंथ्स, म्हणजे अगदी डे वनला नाही तरी. पण जेव्हा तुमची वेबसाईट नसते, त्यावेळेस तुम्हाला या बऱ्याचशा गोष्टी मॅन्युअली कराव्या लागतात. उदाहरणार्थ, WhatsAppवरनं ऑर्डर आली, त्याचा पत्ता घ्या, त्याचा फोन नंबर घ्या, पेमेंट आलंय का नाही बघा. हम्म. या सगळ्या एक ऑपरेशनल गोष्टींमध्ये भरपूर वेळ जातो आणि इट्स अ फुल टाइम थिंग. सो टिपिकली जर तुमच्याकडे वेळ असेल तो, आणि इफ यू वॉन्ट टू टेस्ट द आयडिया, तर यू कॅन स्किप द वेबसाईट पार्ट फॉर द सिम्पल हम्म. रिझन की तुमचं इम्प्लिमेंटेशन ऑफ आयडिया हे फार लवकर सुरू होऊ शकतं. कारण हम्म. वेबसाईट बिल्डिंगला सुद्धा एक ठराविक अमाऊंट ऑफ वेळ देणं आणि ते टेस्ट करणं ह्या गोष्टी होतातच, प्लस खर्च. काही लोकांना ते बरोबर. 30-40 हजार रुपये नको वाटत असतील घालायला. नको वाटत. पण जर तुम्हाला पैसे नको वाटतायत घालायला, तर तुमच्याकडे तो वेळ असणं गरजेचं आहे. बट इन युअर केस, किंवा टिपिकली युअर केसेस किंवा सिमिलर केसेसमध्ये, जिथे आपल्याला साईड हसल प्रोजेक्ट म्हणून आपण आता बघतोय त्याच्याकडे, तिथे वेबसाईट असणं फ्रॉम डे वन इज मच मोर हेल्पफुल फॉर यू हम्म. दॅन सेव्हिंग दोज 30-40-50,000 रुपीज. कारण राईट. तुझं काम ओव्हरऑल खूप सोपं होणार आहे. बऱ्याचशा गोष्टी ऑटोमेट, नोटिफिकेशन येणं, शिपिंग साठी तुला काय काय तयारी करायची ह्याचा रिपोर्ट येणं, हा सगळा ऑपरेशनल ज्या टास्क आहेत त्या सोप्या होऊन जातात. बरोबर. ओके. हम्म. आय गेस तू थोडंसं उत्तर दिलंस माझ्या पुढच्या प्रश्नाचं, पण माझा प्रश्न असा असणार होता की इज अ गुड आयडिया आणि मग
तुमचं थोडंसं सेल डेव्हलप झाला की मग वेबसाईट क्रिएट करायची. डे वनला काही तुला 30-40 ऑर्डर येणं म्हणजे तसं इट्स हायली इम्पॉसिबल नेक्स्ट टू इम्पॉसिबल, राईट? तर एक मार्केटचं फील येणं किंवा तुमचं प्रोडक्ट कसं खपतंय त्याचा एक मे बी 2 महिने 6 महिन्यामध्ये फील आल्यानंतर मग वेबसाईट लॉन्च करणं हा अप्रोच बेटर आहे, किंवा का डे वन पासनं तुम्ही वेबसाईट पण पाहिजे, सोशल मीडिया पण तुमचं ठीकठाक पाहिजे ऍटलीस्ट, म्हणजे तुमचे अकाउंट्स आहेत, थोडेफार पोस्ट रील सगळं आहे, जस्ट जम्प इन विथ एव्हरीथिंग, का गोस विथ लाईक मे बी सोशल मीडिया फर्स्ट आणि मग वेबसाईट असं? तर आय हम्म. गेस तू म्हणलास तसं केस बाय केस बेसिस थोडं होईल ते, म्हणजे साईड हसल म्हणून तुम्ही करत असाल तर वेबसाईट पाहिजे, सोशल मीडिया राईट. तर आणि पाहिजे. दुसरा, शुअर शुअर, सोशल दुसरा मीडिया इज दुसरा नॉट ऑप्शन. अजून एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, की कुठलाही बिझनेस जेव्हा सुरू होतो, आपण स्टार्टअप्स बद्दल बोलतोय, पण जेव्हा कुठलाही बिझनेस चालू होतो ना, दे विल स्टार्ट फ्रॉम 0 फॉलोअर्स अँड 0 ऑर्डर्स, करेक्ट. इनव्हेरिएबली. सो आय हॅव स्टार्टेड फ्रॉम 0 फॉलोअर्स 0 ऑर्डर्स. यू विल स्टार्ट फ्रॉम 0 फॉलोअर्स अँड 0 ऑर्डर्स ऑन डे वन. ठीक आहे. येस. हे आपल्याला हळूहळू बिल्ड करत वाढवायचे. पुढे जायचं, बरोबर. दुसरा प्रॉब्लेम वेबसाईट नसण्याचा असा होतो, किंवा एस्पेशली तुमच्याकडे वेळ नसेल तर, म्हणजे 8 तास तुम्ही तुमच्या स्टार्टअप वरती काम करताय, अशी लक्झरी जर असेल तुमच्याकडे, तर इट इज व्हॉट यू आर सेइंग इज राईट, की 1-2 महिने मी फुल हसल केलं, व्हॉट्सअप इंस्टाग्राम वरनं सेल केला, आणि मग बॅक एंडला मी वेबसाईट बिल्ड करत गेलो, किंवा नंतर 6 महिन्यांनी विचार केला. पण बऱ्याचदा काय होतं, आणि टिपिकली वेन यू आर लुकिंग ऍट द मार्केट दॅट यू आर करंटली हम्म. आईंग, त्या केसमध्ये ना लोकांना कॉल टू ऍक्शन मध्ये जर अच्छा, ब्रँडची वेबसाईट आहे, गुड लुकिंग वेबसाईट आहे, फंक्शनल वेबसाईट आहे, आय कॅन ट्रस्ट यू मोर. राईट. कारण मग माझं वेबसाईट तिकडे बिल्ड दॅट ट्रस्ट. ट्रस्ट फॅक्टर एक जो असतो तो येस वेबसाईटमुळे येतो. येऊ शकतो, बरोबर. म्हणजे दॅट इज अ फॅक्टर वर्थ कन्सिडरिंग. डेफिनेटली. टिपिकली वेन यू आर ऑपरेटिंग इन दिस टाइप ऑफ मार्केट. बरोबर. आणि इंडियामध्ये सुद्धा, म्हणजे आय एम नॉट सेइंग की फक्त हे वेस्टर्न कंट्रीजसाठी उपयोगी, पण मी पटकन माझ्या प्रोडक्टची लिंक शेअर केली व्हॉट्सअपवरती, तर त्यांना जाऊन बघता येतं. बघता दॅन, येतं, बरोबर. कारण मग तुम्ही नाहीतर मग काय होतं, की तुम्ही आता बरेच लोक मेसेज पण असे करतात, जे ई कॉमर्स टिपिकली बिझनेस मध्ये आहेत, की याची प्राइस काय, मग हे किती दिवसात मिळेल, मग याचा साईज काय. या सगळ्या इंटरॅक्शन्सला तुमच्याकडे वेळ असायला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही असा विचार करा, की तुमच्याकडे वेळ पण नाहीये आणि तुम्ही वेबसाईट नाही बिल्ड केली, तर यू आर प्रोलॉंगिंग द कस्टमर इंटरॅक्शन फॉर फॉर अ फेअर रिझन, की तुमच्याकडे वेळ नाही. मेक सेन्स. पण मी 3 तासांनी जर का त्याला सांगितलं कस्टमरला, की माझ्या टी शर्टचे 5 रंग अवेलेबल आहेत आणि त्याची किंमत ₹600, तर तो म्हणाला, अरे मला तेव्हा घ्यायचे होते, आता माहित नाही मला. आता नाही म्हणजे घ्यायचं, बरोबर. किंवा मग मी असं, म्हणजे मला पण असं जर का अनुभव आला, म्हणजे तुम्ही ऐकताना पण विचार करा हा, की एखादा ब्रँड आहे की जो तुम्हाला लेट रिस्पॉन्ड करतोय, किंवा तुमच्या प्रश्नांना उत्तर वेळेत देत नाहीये. आणि ही छोटी गोष्ट आहे, म्हणजे असं नाही की मला कस्टम काहीतरी करायचंय. बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट युअर ब्रँड ती जर मला पोहोचत नाहीये, तर मग मी म्हणेन की अरे, आय डोंट नो इफ दीज गाईज आर सिरियस अबाउट द बिझनेस. बरोबर. पेक्षा वेबसाईट वरनं कसं आहे, तुम्ही गेला, कॅटेगरी सिलेक्ट केली, प्रोडक्ट्स बघितले, प्राइसिंग बघितलं, शिपिंग डिटेल्स बघितले. ओ, आय कॅन प्लेस द ऑर्डर, आय हॅव अ सीओडी और आय हॅव अ पे नाव ऑप्शन. आय कॅन गो अहेड अँड बाय ऍटलीस्ट वन प्रोडक्ट, जिथे मी टेस्ट करू शकतो तुमचा ओव्हरऑल बिझनेसचं स्ट्रक्चर. बरोबर आहे. त्यामुळे त्यामुळे डेफिनेटली वेबसाईट, विदाउट वेबसाईट करू शकतो बिझनेस, असं नाहीये की नाही करू शकत. पण अगेन यू हॅव टू कन्सिडर ऑल दीज सिच्युएशन.
बरोबर. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ऍक्टिंग, आता जेव्हा तुम्ही आयडिया फिल्टर आउट करता आणि जेव्हा यू डिसाइड, तिथे जो टाइम टू मार्केट जो प्रकार आहे ना, दॅट हॅज टू बी ऍट अ पेस, म्हणजे ऍट सर्टन पेस. बरोबर. गंमत अशी होते की मग तिथे 6 महिने लॉन्चिंगला जर लागले ना, विचार असा करायचा की 6 महिने मी लॉन्चिंगला जर घेत असेल, येस देर आर सर्टन स्टार्टअप जिथे तुम्हाला वेळ द्यावाच लागणार आहे. इफ यू आर हम्म. बिल्डिंग अ प्रोडक्ट, इंजिनिअरिंग प्रोडक्ट असेल किंवा काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट असेल, तर तुम्हाला ते बिल्ड करणं, टेस्ट करणं, प्रोटोटाईप बनवणं, या सगळ्या सगळं. गोष्टींमध्ये वेळ लागणार आहे, नो डाऊट. पण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट पण मोठी आहे. बरोबर. ज्यांच्याकडे ती इन्व्हेस्टमेंट आहे त्यांना ह्या गोष्टी माहिती असतात किंवा त्यांनी त्या ऑलरेडी कन्सिडर केलेले असतात की मला अकाउंट 6 महिने काही ह्याच्यातनं लागणार. लागणार आहेत आणि मला पैसे नाही मिळणार. आपण अजून छोट्या स्टार्टअप्स बद्दल बोलतोय. सो मी हे स्टेटमेंट द्यायचं कारण असं की नंतर लोक म्हणतील की अरे माझं हे प्रोडक्ट आहे, त्याला वर्ष लागणारच आहे रिसर्च आणि बिल्ड करायला, तेव्हा मी काय करू. तसं नाहीये. पण असा विचार केला पाहिजे की आता मी जर 6 महिने इम्प्लिमेंटेशनला देतोय छोट्या आयडियाला, तर इनफॅक्ट मी ते 6 महिने प्रोडक्ट टेस्टिंगला, मार्केट टेस्टिंगला वापरू शकतो. ज्याच्यात मी फेल होईन, मला काही स्ट्रॅटेजी बदलायला लागेल, माझं प्रोडक्ट चालेल नाही चालेल, कॅटेगरी बदलावी लागेल, प्राइसिंग वर खाली करावं लागेल, पॅकेजिंग इम्प्रूव्ह करावं लागेल किंवा चेंज करेक्ट. करावं लागेल. या सगळ्या गोष्टी ह्या 6 महिन्यात इनफॅक्ट होऊ शकतात. सो द सूनर यू लॉन्च, यू विल गेट यू विल स्टार्ट गेटिंग फीडबॅक मच अर्लियर. तर बरोबर. त्याला एक फेल फास्ट असं एक म्हणतात. असं काही गरजेचं नाहीये फेल होणं. पण इट इज बेटर टू फेल फास्ट, की ऍटलिस्ट यू रूल आउट की ओके, ह्या पाथनी मला हे नाही जायचं, चालतंय. बरोबर या आहे. पाथनी मला नाही जायचं. ऍटलिस्ट ते जरी झालं ना, तरी इट गिव्ह यू अ डिफरंट कॉन्फिडन्स टू मनोवर युअर स्टार्टअप इन सर्टन वे. आता तू प्रोडक्ट टेस्टिंग ही टर्म वापरलीस, राईट? तर बेसिकली मार्केट टेस्टिंग, की तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये कसं चालतंय, काय एक्सेप्टन्स आहे. तर त्याचे काय ॲव्हेन्यूज असतात? म्हणजे आता माझ्या केसमध्ये मी जेवढं काय रिसर्च केलं आहे, तर जो इनिशियल पिरियड असतो, जो आपण आता तू आता म्हणलास की एक पहिले 6 महिने तुम्ही प्रोडक्ट टेस्टिंगसाठी वापरू शकता. तर मग कसं की तुम्ही मे बी एक्झिबिशन्स मध्ये तुमचं प्रोडक्ट डिस्प्ले करता. आता इथे US मध्ये ते ते पॉपअप मार्केट्स म्हणून असतात, छोटे छोटे मार्केट्स असतात. तशा ठिकाणी तुम्ही डिस्प्ले करू शकता किंवा सोशल गॅदरिंग म्हणजे आता ते फॉर एक्झाम्पल इंडियन फंक्शन्स असतील इथली काही, तर जी मास स्केलवर कोऑर्डिनेट केली जातात, तर तिथे तुम्ही डिस्प्ले करू शकता. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रॉडक्ट टेस्टिंगचे अव्हेन्यूज आहेत का जे तू शेअर करू शकशील? किंवा फ्रेंड्स अँड फॅमिली तर असतंच, पण अगेन आय विल स्ट्रॉंगली रेकमेंड डोंट गो टू फ्रेंड्स अँड फॅमिली. त्याचं कारण सांगतो. बायस्ड. प्रॉब आयदर दे see they will value your product or service or even startup or you as an entrepreneur when you are successful. Very true. सुरुवातीला देईल ते, अरे काय कशाला नोकरी सोडली, काय कशाला करतो, विच इज फाईन. दे आर लुकिंग आउट फॉर यू. आय एम नॉट सेइंग दे येस. मीन बॅड फॉर यू. दे वॉन्ट यू टू अर्न वेल, लिव्ह वेल, स्टे बी हॅपी. सिक्युअर बेसिकली. या सो त्या त्या हेतूनी डेफिनेटली व्हेरी क्लोज रिलेटिव्हचं मी सांगतोय. बरोबर. फ्रेंड्स मध्ये प्रॉब्लेम असा होतो की दे मे ऑर मे नॉट गिव्ह यू अ अनबायस्ड ओपिनियन. ठीक आहे. सो द बेस्ट पार्ट डेफिनेटली पॉपअप आणि एक्झिबिशन्स आहे, कारण यू मीट न्यू पीपल, यू कम्प्लिटली आर टेस्टिंग अ व्हेरी नाईव्ह मार्केट फॉर युअर स्टार्टअप, की जे लोकांना माहिती नाहीये ब्रँड, आणि मग दे लाईक द प्रोडक्ट, और दे लाईक द फील, दे लाईक द कलर्स, आणि दे लाईक द स्टोरी, और दे लाईक द प्राइस, और दे लाईक द व्हरायटी, जे काय असेल ते. तिथनं तुमचं कस्टमर इंटरॅक्शन चालू होऊ शकतं. तिथे एक गोष्ट स्टार्टअप करणं त्यांचं राहून जातं बऱ्याचदा,
की त्या कस्टमर्सशी नंतर कॉन्टॅक्ट ते ठेवत नाहीत. फॉलो अप. ठीक आहे. सो करेक्ट. आयदर आता गेटिंग अ नंबर probably could be very creepy in US. की if I'm asking you for your phone फोन number, नंबर. तर ते म्हणतील की अरे येडाय का, लाईक मला राईट. इट्स पण इट्स नॉट ईमेल, दॅट. ईमेल इज स्टिल अनदर So ॲव्हेन्यू, राईट? email, ईमेल. that is, yeah. So email is one, or you can simply say that I am on Instagram. या. Please follow me. If they like your product, if they like you, if they like your setup, if they like your product variety, most of them will go and check out on Instagram की अरे हे काय करतायत. If they like it, they'll follow. But at करेक्ट. least you get a chance to keep the customer interaction alive. That is one. uh, Another interesting product feedback तुम्हाला मिळू शकतो. Approaching influencers which you don't know. Message random people on Instagram and give away your product. Obviously तुमचं ticket size matters. So case to case change होणार आहे. But you can give away your product for free. One or two based on तुमचा इन्फ्लुएन्सरचा फॉलोअर नंबर काय आहे. बट आय एम सेइंग की म्हणजे अगदी 10,000 फॉलोअर्स वाले जरी लोक तुम्हाला सापडले तुमच्या फील्डमध्ये बोलणारे. बरोबर. सो फॉर एक्झाम्पल, इफ युअर प्रोडक्ट इज अबाउट इको सस्टेनेबिलिटी, इको फ्रेंडली, कॉन्झर्वेशन या प्रोडक्ट रेंज जर का असेल, तर यू गिव्हिंग अवे अ प्रोडक्ट टू अ फूड ब्लॉगर मे नॉट मेक सेन्स ऑफकोर्स. इन द इनिशियल फेज. त्या कम्युनिटीमध्ये व्हीगन, झिरो वेस्ट, या समजा पेरिफेरल जरी गोष्टी बघितल्या, तर त्यांच्याकडनं तुला चांगला फीडबॅक डेफिनेटली मिळू शकतो. गोईंग अ स्टेप फर्दर, यू कॅन क्रिएट अ व्हेरी स्ट्रक्चर्ड पायलट टेस्टिंग ग्रुप, ज्याच्यामध्ये हे मिक्सचर असेल, अननोन लोक पण असतील, ऑफिस मधले काही लोक असतील, ज्यांना तू कम्युनिकेट करणं तुझ्यासाठी कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. की तुम्ही एक गुगल फॉर्म डेफिनेटली वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही काही प्रश्न टाकून त्याचा फीडबॅक घेऊ शकता की 2 आठवडे प्रोडक्ट वापरा आणि मग हे भरा, ऑर व्हॉट एव्हर. पण ऑल सेड अँड डन, इफ यू लाईक युअर प्रोडक्ट ना, यू विल फाइंड पीपल हु विल लाईक युअर प्रोडक्ट. सो राईट. खूप खूप डिटेलमध्ये ह्याच्यात वेळ घालवणं सुद्धा रेकमेंडेड नाहीये. आय एम सेइंग दिस विथ अ कॅव्हिएट, विच मीन्स दॅट या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पॅरलल स्ट्रीम मध्ये चालणं इज गुड. सो यू कलेक्ट द बरोबर. फीडबॅक, बट ऍट द सेम टाइम यू आर सेलिंग द प्रोडक्ट. येस. असं नाहीये की आता ठीक आहे, माझी आता आयडिएशन फेज झाली, आता मी वेबसाईट बिल्ड केली, आता मी प्रोडक्ट टेस्टिंग करणार आणि मग एक्स्ट्रा माल मागवणार, या सिक्वेन्सनी नाही गेलं पाहिजे. सो या पॅरलली घडणाऱ्या गोष्टी. इनफॅक्ट जितकं तुमचं ऑडियन्स वाढत जाईल, म्हणजे पेड कस्टमर्स, जितके तुमचे कस्टमर्स वाढत जातील, तितका तुम्हाला फीडबॅक अजून 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 मिळत जाणार. तर 6 महिने, 8 महिने, वर्षभराने इनफॅक्ट तुम्हाला वेगवेगळा फीडबॅक मिळू शकतो की अजून प्रोडक्ट्स हवेत, अजून रेंज हवी, नवीन डिझाईन्स पाहिजे, किंवा मला इनवेरेबली माझं शिपिंग उशिरा होत आहे, किंवा मला वेळेत प्रोडक्ट जे पाहिजे ते मी नाही देऊ शकत आहे, किंवा माझे डिलिव्हरी टाइम्स आर मेसिंग अप, माय पॅकेजिंग इज नॉट होल्डिंग अप. हे सगळे तुम्हाला असे पण फीडबॅक्स येऊ शकतात. येतात. तर त्यामुळे अगेन पहिले 6-8 महिने और अदर वर्षभर ना, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आयदर दे शुड रन इन पॅरलल अँड दे शुड रन ऍट अ व्हेरी गुड स्पीड. सो वेन यू आर सेइंग पॉपअप्स, आय विल सजेस्ट की महिन्यात 1-2 पॉपअप्स तरी करायला हरकत नाही.
बरोबर. आता इथे अगेन आय एम अज्युमिंग की तुम्हाला रेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये बसतायत. असं नाही मी म्हणत आहे की तुम्ही लाखभर रुपये बरोबर. टिपिकली त्याच्यात इंडियन बरोबर. ह्याच्यामध्ये, कारण एक्झिबिशन्स भरपूर असतात, रेंट्स पण कम्पॅरेटिव्हली असतात. आहेत, बऱ्यापैकी रेंट्स आहेत. तर असं हम्म. मी नाही म्हणत की तुम्ही दर आठवड्याला यू डू अ पॉपअप और एक्झिबिशन. बट माय पॉइंट इज की डोंट वेट की आता फॉर एक्झाम्पल दिवाळी आहे, तर मी दिवाळीचं एक करीन, मग एक मी क्रिसमसचं करीन, आणि एक मग मी मे महिन्याची सुट्टी करीन. सो वर्षभरात तीनच जर का तुम्ही पॉपअप केले, तर यू आर मिसिंग आउट ऑन ऑपॉर्च्युनिटीज. या केसमध्ये इनफॅक्ट यू कॅन ऑल्सो टार्गेट व्हेरी स्मॉलर ग्रुप्स. म्हणजे आता तुमच्या इथे कम्युनिटीज असतात, त्यांचे काही तुम्हाला ओपनिंग दिसलं, किंवा हम्म. छोटी कंपनी आहे कोणाची तरी, स्टार्टअप्स आहेत, अं, ओळखीच्यांच्या कंपनीमध्ये काहीतरी, इफ यू आर गेटिंग अ चान्स टू शोकेस युअर प्रोडक्ट. सो वेदर इट इज राईट. 5 people or 50 people or 500 people, हे सगळे चान्सेस तुम्ही सुरुवातीला इनफॅक्ट घेऊन घ्यायला टाकायला पाहिजे. पाहिजे. बरोबर. लेटर ऑन ऑब्व्हियसली यू आर नॉट गोइंग टू शोकेस युअर प्रोडक्ट जिथे 50 लोक आहेत. राईट. तिथे तुम्हाला 5,000 लोकच पाहिजेत. वेन यू ग्रो इनिशियली, इनफॅक्ट यू कॅन check all the avenues. राईट. राईट. आता तू मगाशी रेफर काहीतरी केलंस की स्टेप्स, राईट, की माझी आधी वेबसाईट बनवणार, मग मी माल मागवणार. तर माल मागवणे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ह्याच्याविषयी काय तुझं म्हणणं आहे? की किती इन्व्हेंटरी, हाऊ मच इन्व्हेंटरी डू यू सिट ऑन, कसं ते कॅल्क्युलेट करायचं? हम्म. म्हणजे एस्पेशली थोडं वेन यू आर जस्ट गेटिंग स्टार्टेड, की तुम्हाला या अजून तुमचं जास्ती मार्केट माहिती नाहीये, की कसं या एक्सेप्टन्स होणार आहे, त्या राईट. स्टेजला कसं ते कॅलिब्रेट करायचं? शुअर. आता हे प्रोडक्ट बेस्ड चेंज होतं डेफिनेटली, की या. किती बनवायचं. आय नक्कीच. विल रेकमेंड की स्टार्ट ऑन अ लीन इन्व्हेंटरी और अप्रोच. मला आवडणारा अप्रोच सांगतो मी. अगेन मी असं नाही म्हणते की हे प्रत्येकाला वर्क होईल, बट व्हॉट आय फील युजली इज की तुम्ही जर लीन इन्व्हेंटरी काम चालू केलं, समजा 10 कॅटेगरीज आहेत, प्रत्येकाचे 2-2 प्रोडक्ट घेतले, कॉस्ट वाईज, इनिशियल कॉस्ट वाईज, किंवा ज्याला आपण फायनान्शियल कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, ते अडकून राहायचा नंबर थोडासा छोटा राहतो. ठीक आहे. सेकंडली, वेन यू हॅव अ रूम फुल ऑफ इन्व्हेंटरी ऑफ द प्रोडक्ट, ऍज अ मार्केटर और ऍज अ स्टार्टअप फाउंडर, खूप प्रेशर यायला लागतं वेन द प्रोडक्ट इज नॉट सेलिंग, एस्पेशली. देन व्हॉट हॅपन्स इज, तुमच्या ऑलमोस्ट सगळ्या स्ट्रॅटेजीज खूप पॅनिक मोड मध्ये क्रिएट केल्या जातात. बरोबर. आता वेन आय एम सीइंग की तुमची लीन इन्व्हेंटरी पाहिजे, त्याच्यामध्ये एक फॅक्टर कन्सिडर झाला पाहिजे की इफ द प्रोडक्ट स्टार्ट सेलिंग वेल, सेलिंग. तर तुमच्याकडे तो बॅकअप आहे का की विदिन अ वीक, एक्झाम्पल, की विदिन अ वीक और मिनिमम पिरियड ऑफ टाइम मध्ये तुम्ही ते रिप्लेनिश करू शकता का ते प्रोडक्ट. बरोबर आहे. हा हा डेफिनेटली अप्रोच वर्क होतो. प्रॉब्लेम असा आहे की बनवायला काही नाही, पण व्हेरिएशन्स भरपूर असतात. ई कॉमर्सचं टिपिकली जर एक्झाम्पल घेतलं, माल घ्यायला काय तुम्ही 5 लाखाचा पण माल घेऊ शकता, बरोबर. पण तो नंतर प्रॉब्लेम येतो की तो 2 महिन्याने ठेवायचा कुठे, मग त्याला ऑफिस स्पेस किंवा जागा रेंट आउट करणं आलं. सो तुमचे एक्सपेन्सेस इन्व्हेंटरी मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरी सिक्युअर करण्यामध्ये तुमचे एक्सपेन्सेस वाढायला लागतात. आणि मी हम्म. म्हटलं तसं की जिथे ती- पहिले 3 महिने 6 महिने तुम्ही पॅनिक फ्री जर काम करू शकत असाल, तर दॅट इज तुमचा बेटर. रिझल्ट जास्त चांगला होतो. यू आर मोर ओपन टू डिफरंट आयडियाज, यू आर मोर इझी ऑन फेलियर्स. कारण तुम्हाला माहितीये की अरे माझे खूप पैसे नाही अडकलेले, किंवा माझी खूप इन्व्हेंटरी नाही अडकलेली, त्याचं बरोबर आहे. मला प्रेशर आहे टू फिनिश ऑफ 100 प्रोडक्ट्स. मला 20 प्रोडक्ट विकायचे, फॉर एक्झाम्पल. कन्सिडरिंग की मला ओके, पुढच्या आठवड्यात इफ सडनली मला 40ची डिमांड आली, तर आय कॅन स्पीक विथ द कस्टमर
अँड आस्क देम टू वेट फॉर अ वीक. आणि जे स्टार्टअप्सच्या बाबतीमध्ये होतं, हम्म. अनदर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज पीपल आर व्हेरी कन्सिडरेट. हा माझा अनुभव आहे. लोकांचं माहिती नाही, पण मोस्टली स्टार्टअप फाउंडर्सशी जर तू बोललीस तर आय थिंक की मोस्ट ऑफ द फाउंडर्स विल टेल यू की पीपल आर व्हेरी कोऑपरेटिव्ह. इवन अ न्यू कस्टमर, म्हणजे ज्यांना आपण ओळखत नाही, त्यांना तू प्रामाणिकपणे जर सांगितलंस ना की आता हे आमच्या बाबतीत व्हायचं एक्झिबिशन्सच्या वेळेस, म्हणजे अजूनही होतं, की सडनली एक रिस्पॉन्स जर का चांगला आला आणि खूप स्टॉक एक कमी झाला, तर ऑर्डर्स भरपूर पडतात. तर आम्ही हम्म. फोन करून सांगतो किंवा त्यांना त्याच दिवशी सांगतो की आता खूप गडबड आहे, तर तुम्हाला 3 नाही, तुम्हाला 5 दिवसात प्रॉडक्ट मिळेल. अँड दे आर व्हेरी हॅपी टू सपोर्ट यू. आणि हा दिस इज अ व्हेरी गुड चेंज. आणि असं म्हणजे ते आहे, लोकांना ती सवय लागली आहे की वन डे डिलिव्हरी पाहिजे वगैरे वगैरे. पण वेन यू जेन्युइनली से की अरे आमचा हा छोटा बिझनेस आहे, आम्ही छोटा बिझनेस. 2च लोक आहोत, मी एकटीच हे करते, व्हॉट एव्हर, ते जर तुम्ही ऑनेस्टली सांगितलं ना, तर पीपल पीपल आर गोइंग टू सपोर्ट यू फॉर द टाइम पार्ट. मग तिथे तुमचं प्रोडक्ट घाण असेल तर नाही सपोर्ट करणार. नाही, किंवा ऑफकोर्स. ते की अच्छा ठीक आहे तुम्ही लर्निंग, तिथे तुम्ही म्हणू शकता डेफिनेटली की आय एम इन अ लर्निंग फेज, तुमचा फीडबॅक चांगला आहे, मला अजून तुम्ही फीडबॅक द्या, अजून हे वापरा. तिथे तुम्ही इनफॅक्ट कस्टमर रिलेशनशिप बिल्ड करू शकता टू टर्न अ बरोबर. बॅड प्रोडक्ट. अल्टिमेटली तुम्ही प्रोडक्ट चांगलं असायलाच पाहिजे, नो डाऊट. बरोबर आहे. या. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ती मदत होते. सो व्हॉट आय विल सजेस्ट इज ऑपरेट ऑन अ व्हेरी लीन इन्व्हेंटरी, लीन टू द मॅक्सिमम दॅट यू कॅन थिंक ऑफ. राईट. अजून एक मुद्दा सांगतो की असं कधीच होणार नाही की तुमची सगळीच्या सगळी इन्व्हेंटरी जाणार आहे. बरोबर. 80-20 रूल खूप घिसापिटा आहे, पण तरी सांगतो. आणि इट वर्क्स मोस्टली की 20% ऑफ युअर प्रोडक्ट्स विल ब्रिंग 80% ऑफ द रेव्हेन्यू. सिम्पल ॲज दॅट. त्यामुळे येस. बऱ्याचदा ना, रादर तुम्ही 6 महिन्यामध्ये हे शिकाल की सिम्पल कॅल्क्युलेशन्स इन्व्हेंटरीच्या बाबतीत जर का केली तर ते वर्क नाही होत. त्यासाठी हम्म. तुम्हाला टॉप सेलिंग प्रोडक्ट माहिती पाहिजे. म्हणजे माहिती समजा पाहिजे. बरोबर. हा 10 प्रोडक्ट्स माझे असतील, तर मी प्रत्येकाचे 2-2 या हिशोबाने केले ना, तर माझे 6-7 असे राहणारच आहेत की जे कधीच नाही विकले जाणार. सो ते अंगावर पडते इन्व्हेंटरी असं म्हणतात. बरोबर. मग त्याची विल्हेवाट कशी लावायची हा पुढचा मुद्दा आहे. डिस्काउंट द्या, फ्री वाटा, व्हॉट एव्हर. दॅट इज अ डिफरंट स्टोरी राईट. राईट. तुमच्याकडे पडून राहण्यापेक्षा. पण तो 80-20 रूल डेफिनेटली वर्क होतो. गुड डिझाईन्स किंवा गुड प्रोडक्ट्स जे कमी असणार आहेत 20%, गुड इन द सेन्स विच पीपल लाईक. पण त्यामुळे तुम्हाला व्हरायटी येस. कमी करून बेस्ट चालणार सेलर नाही. म्हणतो. हा, पण तुम्हाला व्हरायटी कमी करून चालणार नाही. ई कॉमर्स मध्ये तो एक म्हणजे राईट. यू व्हरायटी कीप असते. 200 यू कीप 200 प्रोडक्ट्स, देर विल बी अ कस्टमर जो म्हणेल की मला हे 201 प्रोडक्ट वालं का नाही, मला नाही आवडलं बरोबर. 200. ते इट्स गोण हॅपन. True. बट येस, लीन इन्व्हेंटरी. आणि अगेन टेस्ट आउट, म्हणजे याला थंब रूल नाही ऑनेस्टली. आणि इफ समबडी इज टेलिंग यू अ थंब रूल, डोंट लिसन टू देम. बरोबर. की तुम्ही 3 लाखाची इन्व्हेंटरी, असा काही रूल नाहीये. नाही. ओके. मला ऍक्च्युली आय वॉन्टेड टू गो बॅक. तुझा प्रश्न होता ना की सुरुवातीला एकदम आपल्या पॉडकास्टच्या की आयडिया फिल्टरेशनच्या बाबतीत एक पॉइंट मी जो ऍक्च्युली कन्सिडर केला होता आणि मी सांगायला विसरले वॉज ग्रोथ प्रॉस्पेक्ट. की तुम्ही एखादं प्रॉडक्ट घेतलं किंवा एखादी प्रॉडक्ट रेंज कन्सिडर केली फॉर युअर आयडिया, तर पुढे जाऊन अज्युमिंग बिंग ऑप्टिमिस्टिक आणि अज्युमिंग की तुमचा स्टार्टअप चांगला चाललाय आणि यू आर एबल टू स्केल अप द मार्केट, व्हॉट इज द ग्रोथ प्रॉस्पेक्ट इन टर्म्स ऑफ द प्रॉडक्ट रेंज, की तुम्ही ती एक्सपॅन्ड करू शकाल का, किती एक्सपॅन्ड करू शकाल, त्याचे वेगळे काही ऍप्लिकेशन्स करू शकता का. तर आणि एस्पेशली फॉर युअर मार्केट, लाईक इन माय केस फॉर युएस मार्केट, जी आयडिया आहे त्याचे काही वेगळे ऍप्लिकेशन्स इथे होऊ शकतात का वन्स आय हॅव एस्टॅब्लिश द मार्केट. तर दॅट वॉज अनदर थिंग दॅट आय हॅव टेकन इन टू कन्सिडरेशन, ते मला सांगायचं राहिलं मगाशी.
म्हणून परत राईट. सांगूया. शुअर. नाही, दॅट्स अ व्हेरी व्हॅलिड पॉइंट. थोडं फ्युचरिस्टिक थिंकिंग की वाढलंच तर मग कसं वाढवणार आहे, वेगळं काय करू शकतो असं. शुअर. आय डोंट वॉन्ट टू गो मच इनटू सम फिलॉसॉफिकल ट्रॅक, पण तिथे पण काय असतं माहितीये का, तो जो स्केल अपचा पॉइंट आहे ना, तो खूप पर्सन स्पेसिफिक असतो, फाउंडर स्पेसिफिक असतो. हम्म. एक्झाम्पल देतो की आय नो अ फाउंडर. त्या फाउंडरला एक्स अमाऊंट ऑफ रेव्हेन्यू इज गुड फॉर देम. नंबर हम्म. ऑफ ऑर्डर्स समजा 10 असतील, खूपच कमी आहे, 100 असतील, तर त्या फाउंडरला त्या 100 ऑर्डर्स आर डिसेंट, ही इज हॅपी, ही ऑर शी. बरोबर. अगेन आय एम जस्ट नॉकिंग आउट द जेंडर हिअर. आणि अजून एक फाउंडर मला माहितीये की 1000 ऑर्डर आल्या तरी त्यांना ते कमी वाटतं. सो बरोबर. अगेन मी जसं म्हटलं की आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू द राईट. philosophy of फिलॉसॉफी. what is what is scale and what is growth for you. But yes, it's a very valid point की एक बेसिक ग्रोथ झाल्यानंतर डायव्हर्सिफिकेशन त्याच्यामध्ये काही करू शकतो का, राईट. प्रोडक्ट्स ऍड होऊ राईट. शकतात का, अँसिलरी प्रोडक्ट्स मध्ये मी काही करू शकतो का, हे सगळे एक्झॅक्टली. विचार करणं गरजेचं आहे. आता इथे वेन यू कन्सिडर ऑल दीज थिंग्स, ते तुमच्या वेबसाईट, सॉरी, तुमच्या बिझनेसच्या नावाशी किंवा स्टोरीशी पण कनेक्ट होणं गरजेचं असतं. येस. बरोबर. सो आता माझ्या केसमध्ये, अगेन मी माझं एक्झाम्पल देतो कारण इट ऍक्ट्स बोथ वेज. सो करंटली वेन आय एम सेलिंग मराठी टी शर्ट्स अँड माय साईट इज marathi-t-shirts.com, इट इज ऍब्सोल्युटली स्पॉट ऑन. ठीक आहे. येस. कॅन आय सेल posters on it? Probably yes, but I have to stick to Marathi. If I am selling Hindi quotes किंवा इंग्लिश कोट्स ऑन दॅट्स फ्रीज नॉट. मॅग्नेट्स, माउस पॅड, वॉट एव्हर ऍक्सेसरीज, टी शर्टच्या बरोबर कॅप्स, वॉट एव्हर, आय हॅव टू स्टिक टू मराठी. नाव दॅट इज माय जॉनर. येस. दॅट इज द नॅरोईंग पॉइंट. मी टी शर्टच्या ऐवजी दुसरं काही विकलं तर पीपल विल ऍक्सेप्ट, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. आता मी कॅप्स पण पण मराठी विकतो, पाहिजे. पण बरोबर. मराठी पाहिजे. सो दॅट इज अ, सम मे थिंक इट इज अ ड्रॉबॅक, आय थिंक इट्स अ व्हेरी गुड थिंग, कारण आय हॅव टू फोकस ऑन ओनली मराठी ऑडियन्स. राईट. So each founder has to think in his or her own perspective. But तो मुद्दा is valid. आणि I hope you have considered that. येस, आय हॅव. राईट. आता मला तुला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की when it comes to implementation of the idea, what are the challenges that pop up in your head when I say ki now you have to implement the startup? हा. मी लिस्ट लिहितो वाटल्यास इथे. राईट. यू कॅन असं मी तेच म्हणणार होते कॅन की लिस्ट इट डाऊन. एवढा डोक्यात एवढा गोंधळ आहे आत्ता तरी, आत्ता या फेजला वेअर आय एम ॲट अ फेज वेअर आय एम ट्रान्झिशनिंग. राईट. की माझ्याकडे आयडिया आहे, आयडिएशन झालाय आणि आता आय एम ट्रान्झिशनिंग इन टू इम्प्लिमेंटेशन. शुअर. सो वन इज, यू कॅन डू अ लॉन्ड्री लिस्ट. हा, मी लिहून घेतोय खरंच, आय एम नॉट जोकिंग. मी मी मला सुचतंय तसं सांगतेय, माझ्याकडे शुअर. अशी लिस्ट नाहीये. शुअर. सी वन इज सो मेनी थिंग्स लाईक अ सेट, ही चढी आहे सध्या तरी डोक्यात. पण नाव तू म्हणलास तसं समथिंग दॅट विल गो विथ द विजन. तुमचं जे ब्रँड तुम्हाला क्रिएट करायचं आहे त्याचं विजन तुम्हाला जी बिल्ड करायची आहे त्याचं, सो समथिंग दॅट विल गो विथ दॅट. नाव, लोगो डेव्हलपमेंट, त्यानंतर तुमचं लॉजिस्टिक सेटअप, इन्व्हेंटरी सेटअप, तुम्ही कसं म्हणजे प्रोक्युअरमेंट बेसिकली विकायला काहीतरी हातात पाहिजे. सो दॅट ती ती चेन बेसिकली बिल्ट अप करणं.
वेबसाईट, राईट? आता आपण मगाशी बोललो तसं US मध्ये आहे, लो लो मॅन पॉवर आहे, त्यामुळे मग जेवढं शक्य आहे तेवढं मला ऑटोमेटेड टूल्सचा यूज करून करायला लागणार आहे, मार्केटिंग म्हण, वेबसाईट म्हण. सो वेबसाईट डेव्हलपमेंट, सेटिंग अप सोशल मीडिया मार्केटिंग, अजून ते तिथपर्यंत मी पोचले नाहीये, पण मग ऑफकोर्स कॉन्टेंट जनरेशन ते सगळं आलं. आणि मग त्याच्या पुढचं सुद्धा की वन्स द सेल्स स्टार्ट, तर मग शिपिंग कसं मॅनेज करायचं, राईट? म्हणजे आता मी पोस्ट करायला लागले आणि एकदम ऑर्डर आली, तर राईट नाव टुडे आय एम नॉट प्रिपेअर्ड टू सेंड आउट द प्रॉडक्ट, राईट? तर त्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या. इवन बिफोर देन, वन की स्टेप इज युअर कंपनी रजिस्ट्रेशन. सो US मध्ये कंपनी रजिस्ट्रेशनच्या काय प्रोसेसेस आहेत, कुठल्या टाईपची कंपनी रजिस्टर करायची, देर मल्टिपल टाइप्स, राईट? तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी असतात. सो तुमच्या बिझनेससाठी कुठल्या टाईपची कंपनी तुम्ही रजिस्टर करणार, लिगल इम्प्लिकेशन किंवा लिगल काय फॉर्मॅलिटीज त्याच्यात कन्सिडर करायच्या. मग तुम्ही डू यू वॉन्ट टू गो विथ अन अटर्नी, और डू यू वॉन्ट टू गो विथ लाईक, इथे असं पण आहे की अशा ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत की जिथे तुम्ही, दे बेसिकली असिस्ट यू विथ company registration, which turns out to be cheaper than actually going to an attorney. पण there are pros and cons of both. तर मग तिथे तुम्हाला कुठला कुठला मार्ग निवडायचा आहे ते असतं. अम, आणि ट्रेडमार्क्स तुम्ही नाव डिसाईड केलं की यू हॅव टू, ते चेक करायला लागतं की त्या नावावर अजून कोणी काही का काढलेलं आहे का, त्याच्यावर ट्रेडमार्क आहे का वगैरे. सो लाईक आय सेड, खिचडी आहे आता डोक्यात, खूप गोष्टी चालू आहेत. पण लॉन्ड्री लिस्ट म्हणलास तर सध्या माझ्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. येस, सो टिपिकल, व्हेरी टिपिकल. येस. हे बघ, मोस्ट ऑफ द फाउंडर्स, or rather all the founders, will go through this phase. So it is good that you are thinking. त्यातले काही मुद्दे जे मला आवडले, दॅट यू आर थिंकिंग, जे हायलाइट करू आपण, ज्यामध्ये कंपनी रजिस्ट्रेशन आणि लिगल ऍस्पेक्ट इज समथिंग विच मोस्ट ऑफ द स्टार्टअप्स मे टेन टू इग्नोर, नाही म्हणता येणार, पण दे टेन टू पुश दॅट राईट. अहेड. म्हणजे आता ते शक्यतो आपण करू नंतर, 6 महिन्यांनी करू, 3 महिन्यांनी करू, या फेज मध्ये असतं. सो दिस इज व्हेरी गुड. बाकी काही प्रॉब्लेम्स आहेत ते आत्ता विचार करायची गरज नाहीये. ते कुठले ते मी सांगतो तुला. कारण वेन यू अप्रोच इम्प्लिमेंटेशन, तू आता इम्प्लिमेंटेशन एका पार्ट मध्ये बघतेस. म्हणजे लाईक इम्प्लिमेंटेशन इज वन सिंगल थिंग दॅट यू आर ऍट टास्क, असं पाहतेस तू. एक एक गोष्ट म्हणून बघतीस इम्प्लिमेंटेशनला. त्याला आपण ब्रेक करूया. म्हणजे मग तुला लक्षात येईल की आत्ता इमिजिएटली तुला कुठले प्रॉब्लेम्स टॅकल करायचे, राईट. नियर फ्युचर मध्ये किती करायचे, आणि कंटिन्युअस बेसिस वरती कुठले करायचे. आणि मग त्याची टाइमलाईन आखणं सोपं होतं. आणि हेच मी जे मग आजपासून म्हणतो की ह्याला स्पीड असला पाहिजे, तो बरोबर. हे ब्रेक केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. सो मी त्याची एक टोटल त्याचा ब्रेकअप देतो. ठीक आहे. टिपिकली 3 ब्रॉड केसेसमध्ये किंवा 3 ब्रॉड सेगमेंट्स मध्ये मी डिवाइड करतो त्याला. जे तू सांगितलंस तेच आपण फक्त रिस्ट्रक्चर करू, म्हणजे आपल्याला टाइमलाईन थोडी सेट करणं सोपं पडेल. तर इम्प्लिमेंटेशन मध्ये पहिलं तुझी ठीक आहे, आयडिया डिस्टिल आउट झाली वगैरे वगैरे, यू डिसाइड की आता ह्याच्यावरती काम करायचंय. तर द फर्स्ट पार्ट इज सेटअप. सेटअप मध्ये नेम फायनलायझेशन, लोगो आणि रजिस्टरिंग युअर कंपनी हे प्राईम मोस्ट आहेत. कारण हे सगळ्या दे गो हँड इन हँड. तर द टाइप ऑफ रजिस्ट्रेशन, मग यू कॅन रजिस्टर एज अ सोलो प्रोप्रायटर. कंपनी रजिस्टर करायचं असेल तर सिंगल पर्सन कंपनी करता येते, LLP करता येतं, किंवा प्रायव्हेट लिमिटेड करता येतं. प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जायची गरज नाही सुरुवातीला, असं मला वाटतं. पण डेफिनेटली लिगल ऍडवाइस तुम्ही घेऊ शकता. पण LLP इज बेटर ऑडिटिंगच्या दृष्टीने, ऍटलिस्ट इंडियामध्ये.
युएसचं अजून हम्म. मला एवढं माहिती नाहीये. पण यू विल फाइंड गुड सर्व्हिसेस जे दे कॅन गाईड यू, बट दॅट इज ऑन प्रायोरिटी. आता नेम आणि लोगो फायनलायझेशन मध्ये किती वेळ लागतो हा आपण नंतरचा मुद्दा ठेवू. पण हम्म. सेटअप मध्ये ह्या गोष्टी डेफिनेटली इम्पॉर्टंट आहेत. एकदा तुमचं कंपनी रजिस्ट्रेशन आणि हे सगळं झालं की तुम्ही पॅरलली ट्रेडमार्कचं तू बघू शकतेस. त्याच्या पण सर्व्हिसेस आहेत. जर अप्लाय करायचं असेल ट्रेडमार्कला तर लगेच तुम्ही ट्रेडमार्क सुद्धा अप्लाय करू शकता इंडियामध्ये. महिना 2 महिन्यामध्ये, रादर 3 ते 4 वीक्स मध्ये तुम्हाला अप्रुव्हल येऊन जातं. सर्टिफिकेट यायला थोडासा वेळ लागू शकतो. पण अगेन ओके. डिपेंडिंग ऑन तुमचं नाव काय आहे, कुठल्या कॅटेगरीत आहे, वगैरे वगैरे, ते यू विल फाइंड सर्व्हिसेस जे तुम्हाला हे मदत करतात. आता ह्या सोबतच वेन यू हम्म. आर बिफोर यू रजिस्टर युअर नेम किंवा फायनलाइज युअर नेम और ड्युरिंग फायनलाइजिंग युअर नेम, तुम्हाला डोमेन आणि सोशल मीडिया हँडल्स मिळतायत का हे सुद्धा बरोबर. चेक करणं गरजेचं असतं, जे बरेच लोक करत नाहीत. नाव ठरवतात, कंपनीचं नाव ठरवतात आणि नंतर Right. लक्षात येतं की ह्याचं वेबसाईटच डोमेनच नाहीये, हे .com नाहीये, .in नाहीये, वॉट एव्हर. सो ते बॅकग्राऊंडला तो चेक ठेवणं प्रत्येक स्टेजला, की मला हे नाव आवडलं, XYZ समजा नाव आहे, तर ते XYZ.com आहे का अवेलेबल, हे चेक करणं गरजेचं आहे. इंस्टाग्राम वरती आहे का. खूप वेगवेगळी नावं तुम्ही सगळ्या प्लॅटफॉर्मवरती दिलीत तर ते रेकॉग्नाइज व्हायला थोडासा वेळ लागू शकतो, किंवा हे उगाचच कष्ट घ्यायला लागतात टू पोझिशन युअर ब्रँड और टू बरोबर. क्रिएट युअर ब्रँड. ज्याला सोपा मार्ग असा आहे की सगळीकडे सेम तुमचे हँडल्स आहेत आणि वेबसाईट पण इझी टू अंडरस्टँड आहे. दॅट इज ए. सो हा सेटअपचा भाग झाला, विच कॅन बी डन इन सर्टन पिरियड ऑफ टाइम. सो ह्याच्यात इनडेफिनेटली सुद्धा जाऊ शकतात इथे लोक, की Right. नाव आणि लोगो ह्याच्यामध्येच आपण 3, 4, 5 आठवडे आरामात घालवतात लोक. माझं म्हणणं आहे की कीप इट व्हेरी सिम्पल. जे काय हम्म. आहे ते कॉम्प्रोमाइज करायच्या गोष्टी इथे नाहीयेत हे मला मान्य आहे. जर तुमचा पहिला बिझनेस असेल तर यू विल बी मोर अलर्ट, मोर पिकी अबाउट द नेम, कारण यू विल बी असोसिएटेड विथ युअर न्यू बिझनेस इन अ डिफरंट Right. वे, आणि ती तुमची आयडेंटिटी पण होणार असते वगैरे, बरेच विचार येतात. बट आय एम व्हॉट आय सजेस्ट इज की डू युअर चेक्स, डू युअर बॅकग्राऊंड वर्क, बट खूप वेळ त्याच्यात न घालवून त्याचा फार फायदा होत नाही, इज व्हॉट आय एम ट्राइंग टू हम्म. से. हम्म. सो असं नाही होत की तुम्ही 2 महिने थांबलात आणि भारी नाव काढलं म्हणून बिझनेस चांगला चालू झाला. बरोबर. बऱ्याच गोष्टी बरोबर. आहेत पुढेच्या की ज्या तुमचा बिझनेस कसा ग्रो होणार आहे ते ठरवणार आहे, नाव नाही बरोबर. ठरवणार. बट आय आय गेट दॅट पॉइंट की फर्स्ट टाइम फाउंडर्स विल स्पेंड मोर टाइम ऑन व्हॉट टू कॉल देअर स्टार्टअप, विच इज फाईन. Right. पण दुसरं मला एक जाता आता सांगावसं वाटतं की तुमचं ब्रँड नेम आणि कंपनी नेम कॅन बी डिफरंट. सो Yeah. यार LLP चं कंपनीचं नाव वेगळं असू शकतं, जे सहज सोपं जे मिळते ते घेऊन टाका. बट इफ यू आर अ फॅन ऑफ न्यूमरोलॉजी वगैरे, तर मग देन गॉड हेल्प यू, असं आहे ते. त्याला हो. खूपच रिस्ट्रिक्शन्स येतात, कलर्स आणि शेप्स अँड नंबर्स, लेटर्स, स्पेलिंग वगैरे वगैरे. एनिवे, पण आय होप की तसं नसेल तर मग इट कॅन बी डिफाईन्ड इन सर्टन अमाऊंट ऑफ टाइम, जो प्रत्येकाचा Right. वेगळा असू शकतो. पण 1.5-2, म्हणजे ऍटलिस्ट टू झिरो डाऊन ऑन सर्टन थिंग्स, 2 आठवडे खूप झाला वेळ, Right. ज्याच्यात आणि तुम्हाला while काय we are on नेम, आपण नावाविषयी डिस्कस करतोय, तर आय थिंक मला तेही सांगायचं आहे की टार्गेट ऑडियन्स ला लक्षात ठेवायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये, मी जर US मध्ये बिझनेस स्टार्ट करत असेल तर नाव असं पाहिजे की जे नॉन इंडियन लोकांना सुद्धा म्हणता येईल, प्रोनाऊन्स करता येईल इझिली. म्हणजे नाहीतर मग तुमच्या ब्रँडचं नाव घेण्यापासूनच जो स्ट्रगल सुरू होणार असेल कस्टमरचा, शुअर
शुअर. नाही, ते इंडियात तर म्हणजे तुम्ही कुठेही करत असाल ना, बेसिकली तुमचं हम्म, नाव प्रोनाऊन्स करायला, घ्यायला आणि रिकॉलला हे सोपं पाहिजे. तुम्ही राईट कुठल्याही रिजन मध्ये असा. राईट अशक्य खूप जसं लहान लहान मुलांचं नाव ठेवताना पण आता खूपच वेगवेगळी नावं ठेवतात, पण ते राईट इट इज सिम्पल की त्याला पहिल्या जेव्हा तो बोलायला लागतो मुलगा मुलगी, तेव्हा त्याला म्हणता सांगता यायला आलं पाहिजे. पाहिजे. ॲज सिम्पल एज दॅट. अगेन, राईट आय एम नॉट कॉमेंटिंग ऑन, काय म्हणतात, लहान मुलांची नावं here. एक एक्झाम्पल म्हणून मी दिलं. सो नो ऑफेन्स टू डिफिकल्ट नेम्स. डिफिकल्ट. एनिवे, सो हा सेटअपचा भाग झाला. हा लिमिटेड पिरियड मध्ये होऊ शकतो. ऍटलीस्ट टू फायनलाइज दिस थिंग. लिगल ऍस्पेक्ट जो आहे त्याला जो वेळ लागणार आहे तो थोडा लागणारच वेळ आहे. लागतो. बट दॅट इज नॉट गोइंग टू स्टॉप युअर इम्प्लिमेंटेशन प्रोसेस जी पुढची आहे. सो राईट. ह्याच्या पॅरलली सुद्धा ऍक्च्युली आपण लॉन्चची तयारी करू शकतो. सो आता तू जे कॉन्टेंट क्रिएशन, शिपिंग, सोशल मीडिया, लॉजिस्टिक्स, हे सगळे जे मुद्दे म्हणली, त्याच्यामध्ये फक्त लॉजिस्टिक्सचा मुद्दा आत येतो लॉन्चिंगच्या वेळेस. ते तुमचं परफेक्ट हवं की वेंडर्स आहेत किंवा जिथनं प्रोडक्ट येणार आहे ते सोर्सेस फायनल झालेले आहेत. तुम्ही एक बेसिक टेस्ट रन घेतलेला आहे प्रोडक्टचा. पण हे पॅरलली पण होऊ शकतं लॉन्च तयारी. सो वी आर इन स्टेप 2 लॉन्च मध्ये. वेबसाईट अगेन, इफ यू गिव्ह काय म्हणतात, 100% कम्प्लीट कॉन्टेंट टू द वेबसाईट डेव्हलपर, मोस्टली हल्ली 2 ते 3 आठवड्यामध्ये वेबसाईट आरामात बनू शकते. इथे आय वुड लाईक टू रिक्वेस्ट फाउंडर्स. रिक्वेस्ट इज अ गुड टर्म. रिक्वेस्ट इज गुड. ओके, रिक्वेस्ट फाउंडर्स की केअरफुली चोजन केअरफुली चोजन. वर्ड. हा, की ना फार डोंट बी पिकी अबाउट द थीम, डोंट बी पिकी अबाउट कलर्स, डोंट बी पिकी अबाउट certain type of content which can be updated later after the launch also. प्रोडक्ट डिस्क्रिप्शन असेल, या हे करणं गरजेचं आहे. डे वन ला असेल, बँग ऑन, गुड. माय पॉइंट इज डोंट वेट फॉर स्मॉल थिंग्स ज्याने तुमचा लॉन्च डिले होईल फॉर 3 वीक्स. बरोबर. ठीक आहे. एखादी इमेज ऑफ जाते, ती पटकन चेंज करा. सो मेक इट व्हेरी फास्ट, मेक इट व्हेरी अजाईल, मेक इट व्हेरी फ्लेक्झिबल, जिथे तुम्ही पुढच्या 2 आठवड्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी चेंज करू शकता. डे वन ला तुमच्याकडे 10,000 ट्रॅफिक नाहीये, हे लक्षात ठेवा. कोणीही तुमची वेबसाईट बघणार नाही. नॉट इन अ डेरिगेटरी वे, बट आय एम सेइंग की त्याच्यात नाही, नो, खूप वेळ घालवला मी इन अ प्रॅक्टिकल त्याच्यात. वे आय गेस. या सो त्याच्यातनं काय होतं, लॉन्च डिले होतो. लॉन्च डिले नका करू. लेट या. द ऍक्च्युअल मार्केट सी युअर वेबसाईट अँड गेट द फीडबॅक. दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू फील. मोस्ट ऑफन ज्या मुद्द्यांवरती अनेक फाउंडर्स वाद घालून 2-2, 3-3 आठवडे घालवतात, ते मुद्दे अनेक टार्गेट ऑडियन्सच्या लक्षातही येत नाहीत. कारण तुम्ही, इट इज युअर बेबी, यू यू नो राईट. सो मेनी डिटेल्स ऑफ इट. आणि मग तुम्ही, अरे हा लाल रंग असाच हवा, मग तो माझ्या स्क्रीनवरती वेगळा दिसतोय. आय अग्री की इट हॅज टू बी द सेम रेड, या. but it can look on different screens. It can change the color on various browsers. That can happen. माय पॉइंट इज त्याच्यासाठी लॉन्च नका थांबू. आय एम गिव्हिंग यू फ्यू एक्झाम्पल्स ज्यासाठी थांबतात लॉन्चेस. आणि मग दॅट बिकम्स अ व्हेरी अनएंडिंग. सी, वेबसाईट क्रिएशन, रॅबिट होल म्हणतो आपण तसं प्रकारे की तुम्ही इट जितकं विल त्यात ते कधीच संपणार नाहीये. मग संपणार. यू विल नेव्हर हॅव अ परफेक्ट प्रोडक्ट, यू विल नेव्हर हॅव अ परफेक्ट वेबसाईट. डन डील, पिरियड. आणि हे स्टार्टअप्सनी लक्षात घेतलं पाहिजे. ही सोहमची रिक्वेस्ट आहे. ही रिक्वेस्ट. लेटर पार्ट मध्ये ती रिक्वेस्ट वाटत नव्हती. बट स्टील, एनिवे. बट आय होप द लिसनर्स गेट द पॉइंट. बट सो हे लॉन्च मध्ये इन झालं. आता ते जे कॉन्टेंट क्रिएशन पण जो प्रकार आहे ना, तो सुद्धा तू ज्या पद्धतीने सांगितलास त्याच्यापेक्षा थोडा वेगळ्या हम्म. पद्धतीने बघायला पाहिजे.
की लॉन्च साठी मला काय कॉन्टेंट क्रिएट करायचं. सो इफ आय हॅव हम्म. टू ओपन सोशल मीडिया अकाउंट, चल मला 8 पोस्ट, 2 रील, 5 स्टोरीज एवढं पाहिजे फॉर एक्झाम्पल. वेबसाईटसाठी मला माझे प्रोडक्ट इमेजेस पाहिजे, वेबसाईटसाठी मला कॉन्टेंट पाहिजे. मला एवढंच कॉन्टेंट क्रिएशन आत्ता फोकस करायचंय. तुझे पुढचं जे म्हणलीस की मला मग आता काय सोशल मीडियावरती मी टाकणार, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कंटिन्युअस ग्रोथ किंवा इनिशियल ग्रोथ फेज मधल्या झाल्या. सो वेन हम्म. यू लुक ॲट इम्प्लिमेंटेशन लॉन्च पर्यंत, दॅट इज मच मोर इझी. यू कॅन डू इट. ज्याच्यामध्ये सेटअप आणि लॉन्च या 2 गोष्टी आपण बघतोय, त्या एका स्पेसिफिक लिमिटेड पिरियड ऑफ टाइम मध्ये होऊ शकतो. पुढचा जो भाग आहे म्हणजे इव्हन फॉर दॅट मॅटर शिपिंग किंवा प्रोडक्ट अवेलेबिलिटी आणि कॉन्टेंट क्रिएशन, हे इनिशियल फेज मधल्या गोष्टी, इनिशियल ग्रोथ मधल्या गोष्टी, ज्याला तुला सुट्टीच नाहीये. सो बरोबर. ज्या त्या कॉन्टेंट क्रिएशनला तुला तुला थांबायचंच नाहीये. रादर यू हॅव टू कीप ऑन क्रिएटिंग कॉन्टेंट. नाव बरोबर. ती पण मी इनिशियल ग्रोथ फेज का म्हणतोय, की पहिले 3 महिने तू एकटी करशील, दुसऱ्या 3 महिन्यात तुला कोणीतरी मदतीला असेल, 6-8 महिन्यानंतर मे बी यू विल हायर अ पर्सन टू डू दॅट. असे तो हम्म. ग्रोथ हळूहळू होत जाईल. बट त्याला सुट्टी नाहीये. सो त्याची काळजी जी 6 महिन्यापर्यंतचा नंतर. विचार हम्म. आत्ता आता करायची करायचं. गरज नाही. सो आत्ता लॉन्च पर्यंतचा विचार करून कॉन्टेंट करणं आणि मे बी 1 आठवड्याचं पुढचं कॉन्टेंट. पण अगेन ते जे आपण मगाशी बोललो कॉन्टेंट क्रिएशनचं, ते सोप्या पद्धतीने फास्ट करणं. प्रोडक्टचे फोटो हे, इफ यू आर सेलिंग अ प्रोडक्ट, तुमच्याकडे तेवढं कॉन्टेंट तर निश्चित असणार आहे की ऍटलीस्ट 20 प्रोडक्टचे फोटो म्हणजे 20 दिवसाचे 20 पोस्ट तरी झाले तुमच्या. ऍज सिम्पल एज दॅट. राईट. सो राईट. त्यामुळे मग इम्प्लिमेंटेशनची ही फेज अशी तुम्ही ब्रेकडाऊन करा. प्रत्येक स्टार्टअपला या फेजेस मधल्या येणारे टास्क कमी जास्त प्रमाणामध्ये सिमिलर असतील. काही चेंजेस हम्म. डेफिनेटली होतील त्याच्यामध्ये. पण वेन यू आर वेन यू झिरो डाऊन ऑन युअर आयडिया, एक अँड ऑब्विसली द प्रोडक्ट सोर्स तुमचा जर फायनल झाला असेल, तर यू आर रेडी टू लॉन्च इज व्हॉट आय फील. आणि यू शुड लॉन्च दॅट ऍट ऍट द अर्लिएस्ट, असं म्हणायला हम्म. हरकत नाही. आणि मग त्यांनी स्टार्ट गेटिंग द फीडबॅक. मग प्रमोशनचे आहे, तू व्हॉट्सअप वरती पाठव, फेसबुक वरती, पर्सनल फेसबुक वरती करा. आता सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट ड्युरिंग द लॉन्च फेज अँड द फर्स्ट फ्यू मंथ्स, द फाउंडर हॅज टू म्हणजे हॅज टू बी अ गुड सेल्स गाय. अगेन आय एम सेइंग सेल्समन म्हणू आपण, ही हॅज टू सेल, शी हॅज टू सेल. सेकंडली, इनफॅक्ट तुमचा पर्सनल ब्रँड जो आहे, जो ऍज अ फाउंडर नसतो, कारण आपण फेसबुक, इंस्टाग्राम पर्सनल यूज साठी वापरतो, दॅट इज नॉट पर्सनल ब्रँड. पण तो जो पर्सनल क्लाउट आहे, मित्रमंडळी, ओळखीचे, कंपनीतले, याचा नातेवाईक, त्याचा नातेवाईक, ही सगळी लोक आपली टार्गेट ऑडियन्स डेफिनेटली आहेत. सो आपला एक एपिसोड आहे इनर सर्कल वरती, तर तो मी प्लग करतो आणि हम्म. तो तुम्ही चालेल. ऐका. त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे की कुठले कुठले लोक कसं कसं रिॲक्ट करतात. अगेन अ व्हेरी जेनेरिक ऑब्झर्वेशन. प्रत्येकाच्या बाबतीत असं होतच असं नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं. आणि पण त्यामुळे तुम्हाला पर्सनल ब्रँड वापरून, तुमच्या पर्सनल फेसबुक, इंस्टाग्राम प्रोफाईल वापरून तुमचं स्टार्टअप हॅमर करावाच लागतो. आणि ते शेमलेसली करा, शून्य लाज असू दे, टू प्रमोट युअर ओन बिझनेस. कारण काही लोक, कॉमन फीडबॅक्स मध्ये हे येतं की अरे सारखं काय तू प्रमोट करतोय, किंवा पीपल विल म्यूट यू ग्रुप मध्ये, तुला तुला म्हणतील की नको नको टाकू, और वॉट एव्हर. पण दॅट इज ओके. ते हम्म. ते फार मनाला लावून नाही घ्यायचं ना. की कोणी
कोणी आपल्याला सांगितलं तर ओके, नो प्रॉब्लेम. पण त्यांनी तुमची रीच चांगली होऊ शकेल. आय विल सजेस्ट की एक क्लोज सर्कल, ज्याला तुम्ही हक्कानी काही गोष्टी सांगू शकता ना, अशा 20 लोकांना पकडायचं, त्यांचा ग्रुप बनवायचा आणि त्यांना म्हणायचं माझी प्रत्येक पोस्ट शेअर करा. शेअर करायची. आणि मी त्याच एपिसोडमध्ये ऑडियन्सला पण सांगितलंय असं उद्देशून, की द इझिएस्ट वे टू हेल्प अ स्टार्टअप इज टू शेअर देअर कॉन्टेंट पोस्ट, विदाउट बाईंग देअर प्रोडक्ट. ऑब्व्हियसली इफ यू बाय द प्रोडक्ट, चांगलंच आहे. पण द इझिएस्ट अँड द फ्री थिंग दॅट यू कॅन डू इज टू प्रमोट द आयडिया दॅट स्टार्टअप इज ट्राइंग टू पोर्ट्रे. आणि त्यांचं Definitely. सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप वरनं शेअर करणं इज द इझिएस्ट थिंग. आवडलं तर रेकमेंड करा लोकांना, रिव्ह्यूज लिहा प्रोडक्ट घेतलं तर. शेमलेस प्लग असंच तुम्ही पॉडकास्टला पण करा, रिव्ह्यूज लिहा. ऐकत असाल तर चांगला रिव्ह्यू लिहा ऑब्विसली. आणि शेअर करा. येस. सो सो माझं म्हणणं आहे, इम्प्लिमेंटेशन इज नॉट दॅट डिफिकल्ट. आय होप की म्हणजे तुला असं लक्षात आलं असेल की जितका डोंगर तू इम्प्लिमेंटेशनचा बघत होती तेवढा नाही, ते एकदा इफ यू ब्रेक इट थोडस डाऊन. स्लाइस केलं की मॅनेजेबल होतं. डेफिनेटली. येस. आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे अबाउट प्राइसिंग. हाऊ, आय एम क्युरियस. युजली मी स्टार्टअप मी फाउंडर्सला मी तुला विचारतो. विचारणार होते, मी विचारणार होते तुला तो प्रश्न. आय एम क्युरियस अबाउट दॅट की what is it that you are thinking in terms of pricing? सो बेसिक्स तर आहेच आहेत. तुम्हाला कितीला तुमचं प्रोडक्ट मिळतं, तुमची प्रोडक्शन कॉस्ट किंवा ऍक्विजिशन कॉस्ट प्रोडक्टची काय आहे. इफ यू आर गेटिंग इट शिफ्ट फ्रॉम समवेअर, यू ऍड दॅट टू युअर कॉस्ट प्राइस, राईट? आणि आय थिंक अनदर की ऍस्पेक्ट टू कन्सिडर इज ऑल्सो की तुमचं टार्गेट ऑडियन्स त्या प्रोडक्टला किती पैसे द्यायला तयार आहे असं तुम्हाला वाटतंय, त्याचा एक अंदाज घेणं. Okay, pause. Without launching the product, do you really know your target audience? वेल, लाईक मी इको फ्रेंडली म्हणलं, राईट? इको फ्रेंडली स्पेसमध्ये मी जर असेल, तर इफ हम्म. यू ऑब्झर्व नॉट सिमिलर प्रोडक्ट बट जस्ट एनी प्रोडक्ट इको फ्रेंडली रेंज मधलं, तर सध्याचा ट्रेंड असा आहे की इको फ्रेंडली सेल्स ॲट अ स्लाइटली हायर प्राइस दॅन युअर रेग्युलर. म्हणजे आता जसं आपण भाज्यांमध्ये म्हणलं, तर ऑर्गॅनिक भाज्या महाग मिळतात साध्या भाज्यांपेक्षा. इतकं आणि सिम्पल आहे. लोक घेतात. आणि लोक आणि घेतात. लोक घेत हा आणि ते ऑर्गॅनिक घेणारी लोक जी आहेत ना, त्यांचा एक ग्रुप वेगळा असतो. आणि एक ग्रुप असा असतो, घ्यायचं रे ऑर्गॅनिक वगैरे असं काही नसतं, जे स्वस्त मिळतं ते घ्या आणि खा. वर्षानुवर्ष तेच खात आलोय. कधी तुम्हाला माहिती होतं का भाजीवाला ऑर्गॅनिक देतोय का नाही? असा एक ग्रुप बरोबर. असतो. बरोबर. तर त्यामुळे आय थिंक तुम्ही कुठल्या स्पेसमध्ये ऑपरेट करणार आहात आणि त्या स्पेस मधलं प्राइसिंग स्ट्रक्चर नाही म्हणणार मी, पण ट्रेंड, तिथला प्राइसिंग ट्रेंड कसा आहे त्याचा थोडा अंदाज घ्यायचा. सो आणि अनदर थिंग टू कन्सिडर इज ऑल्सो युअर कॉम्पिटिटर रिसर्च, की तुमच्यासारखं सिमिलर प्रोडक्ट जर मार्केटमध्ये असेल तर ते कितीला विकतायत, त्यांची प्राइस तुम्हाला जस्टिफाईड वाटते आहे का. आणि त्या त्या कोरिलेशन मध्ये तुम्हाला तुमचं कसं प्राइस करायचं, कमी करायचंय, जास्ती करायचंय, यु नो. हम्म. सो आय थिंक कॉम्पिटिटर रिसर्च is also a key aspect. म्हणजे ऍटलीस्ट आय हॅव बीन काइंड ऑफ लुकिंग एट इट, ओके. की सिमिलर प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आहे, सेम मार्केटमध्ये, म्हणजे इंडियामधला So, वेगळं. one quick question. When you're looking at competitors, so for example, if your competitor or similar business startup, म्हणून कॉम्प्युटर अजून नाही, पण सिमिलर बिझनेसेस ऑपरेटिंग इन युअर डोमेन, एक प्रोडक्ट, एक टाईपचं प्रोडक्ट आहे जे $20 विकतात. ठीक आहे. तर ऍज अ फाउंडर, डू यू वॉन्ट टू सेल युअर प्रोडक्ट at $20, below $20, at a good discount, or higher than $20? What is your thought process? सो दॅट डिपेंड्स ऑन हाऊ आय कम्पेअर द टू प्रॉडक्ट. आता मला जर दिसलं की ते दुसरं प्रॉडक्ट माझ्या प्रॉडक्टपेक्षा
एवढं काही खास नाहीये आणि तरी ते $20 विकतायत, राईट? तर मग इन दॅट केस मी थोडं 20च्या ऐवजी $22 लावले तरी माझं प्रॉडक्ट घेतील, कारण माझं त्याच्यापेक्षा चांगलं आहे. पण जर हम्म. सिमिलर प्रॉडक्ट असेल तर म्हणूया की आपलं प्रॉडक्ट त्यांच्यापेक्षा वाईट नाही अशी केस कन्सिडर करूया, सिमिलर असेल तर येस, मग ते मे बी 18 किंवा 20 असं मी करीन. आधी 20 करून बघायचं, नाही झालं तर 18 करायचं, राईट? आणि मे बी हम्म. दिस इज नॉट द राईट अप्रोच, आय एम स्टील लर्निंग. पण काय तुझे काय नाही विचार नाही आहेत सी या प्राइसिंग द रीजन प्राइसिंगच्या आय बाबतीत? आस्क्ड अबाउट हा नाही द रीजन आय आस्क्ड अबाउट प्राइसिंग इज बिकॉज और आय लव्ह टू आस्क अबाउट प्राइसिंग इज बिकॉज सी ह्याच्यात चूक बरोबर अप्रोच ऍक्च्युली नाहीये. बरं मी जी पद्धत सांगेन त्या ह्यानी प्राइसिंग तुझं बरोबर लागेल असंही नाही. असंही नाही. बरोबर. सो यू विल हॅव टू लर्न द प्राइसिंग पार्ट. मला फक्त एक मुद्दा अंडरलाईन करायचा आहे प्राइसिंगच्या बाबतीमध्ये, की ऑलवेज बी कॉन्फिडंट अबाउट वॉट एव्हर प्राइस यू आर आस्किंग. बट वेन यू पे टू मच अटेन्शन टू द कॉम्पिटिशन ना, तो कॉन्फिडन्स हम्म. कधी कधी कमी होतो. कारण द वे यू राईटली सेड की मी कम्पेअर करीन, मग माझा प्रोडक्ट चांगलं आहे का वाईट आहे, हे एक बेसिक लेवलला आय कॅन अंडरस्टँड. बट फॉर अ कस्टमर, न्यू कस्टमर, इमॅजिन की तुझं प्रोडक्ट त्यांनी वापरलंच नाहीये. राईट. So the customer doesn't know whether this product is good with your brand or with the competitor brand. They don't know. राईट. कॉम्प्युटरचा वापरला असेल तर दे हॅव सम आयडिया. हम्म. सो माझं म्हणणं आहे की तिथे फार न आढावा घेणं ठीक आहे, रिसर्च करणं ठीक आहे. माझं म्हणणं आहे की राईट. डोंट डोंट बेस युअर प्राइसिंग बेस्ड ऑन व्हॉट इज सेलिंग इन द मार्केट. ओके. आय नो की हे थोडा अवघड पडू शकतं पचायला, आणि ऑल आय कॅन थिंक इज अ बॅड एक्झाम्पल, सो आय एम नॉट गिविंग इट. बट येस, तर तसं तसं नाही होत. इन जनरली जे तुझं मार्केट आहे त्याच्यामध्ये थोडी प्रीमियम कॉस्टिंग चालू शकतं. सो आय एम बर. सेइंग की जर थोडं गट फिलिंग वरती घेणं प्राइसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द फर्स्ट फ्यू मंथ्स, जिथनं तुला येस. पूर्ण अंदाज येईल. येस. कारण की तू अर्थात 5 प्रोडक्ट विकल्यानंतर तू काय प्रॉफिट मार्जिन काढणार नाहीयेस, रादर काढू नये. सो त्यामुळे तसं इट इज इंटरेस्टिंग, बट इट इज देर इज नो राईट ऑर रॉंग. राईट. आय आणि थिंक मी असं एक्सप्लोर म्हणत नाही करणं की गरजेचं आहे. फक्त कॉम्पिटिटर रिसर्चवर प्राइसिंग बेस करायचं, तसं माझं म्हणणं नाहीये. पण लाईक द फर्स्ट पॉइंट आय सेड वॉज की तुम्ही जे विकताय त्याला समोरचा किती पैसे देईल, तर तुम्ही फॉर इन्स्टन्स तुमचं रिटेल प्रोडक्ट आहे तर तुम्हीच आता तू एक बॉटल विकत असशील, तर एक वॉटर बॉटल विकत घ्यायला तू ऍज अ कस्टमर किती मॅक्सिमम प्राइस देशील? थिंक ऑफ इट फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि देन आता माझ्या केसमध्ये देन आय ऍट दॅट इको फ्रेंडली पीस, की ओके, तुला या शुअर शुअर. $10 द्यायला मी तयार आहे एका बॉटलसाठी. आता नाव मी जी बॉटल बघती आहे ती, जर सपोज मला कोणीतरी सांगितलं की बाबा ही इको फ्रेंडली आहे, इको फ्रेंडली मटेरियलनी बनलेली आहे, आणि आय एम पॅशनेट और आय एम काइंड ऑफ एन इको फ्रेंडली पर्सन, तर मी 10च्या ऐवजी $12 देईन त्या बॅटरीसाठी. असं म्हणजे मी काय विकताय त्याला समोरचा किती देईल ह्याचा पण तो विचार आधी व्हायला पाहिजे. ऑफकोर्स कव्हरिंग युअर युअर कॉस्टिंग. आणि मग त्याच्यावरनं थोडं लाईक इनिशियल प्राइसिंग वुड बी लाईक दॅट, आणि देन यू काइंड ऑफ गो विथ युअर गट आणि जस्ट मार्केट एक्सपिरियन्स, राईट? आय मीन या आणि इट इज दॅट इज माय प्लॅन, आणि आय गेस लर्न एज यू गो गो होणार आहे प्रिटी मच. या नाही डेफिनेटली. कारण इनफॅक्ट ते थोडस माती खाल्ली की लक्षात पण येतं, जर खाल्ली तर. इफ इट फ्लाइज ऑफ वेल विथ अ गुड मार्जिन, ऑल द मोर गुड. राईट. तर राईट. तो राईट. प्रॉब्लेम आहेच आहे. फक्त एक काय होतं माहितीये का, जॅकिंग अप द प्राइस बिकम्स डिफिकल्ट. वन्स यू थ्रो अवे कमीला कमी दिलं प्राइस, तर. तर जॅकिंग अप बिकम्स डिफिकल्ट. बट राईट. डिस्काउंट आपण डेफिनेटली देऊ शकतो. बट अगेन मी इथे असा अगेन जाता आता सांगू शकतो की खूप अनरिअलिस्टिक डिस्काउंट वाले अप्रोचेस नका ठेवू. द एक्झाम्पल देतो की $70 प्रोडक्ट आहे आणि नाव युअर सेलिंग इट
$22 असा सेलनी ना इट बिकम्स फेक. पीपल नो. सो माझं म्हणणं आहे की तेवढं तेवढं चीट नका करू. राईट. आणि तसं केलं की मला असं वाटतं की ऍज अ कस्टमर जर मी असं बघितलं की 70चं तू 20ला देतोयस, तर मी म्हणेन अरे हा काय एवढा 20ला देतोय, त्याचं खपत नाहीये का, काय प्रॉब्लेम आहे का, करेक्ट. म्हणजे यू स्टार्ट थिंकिंग लाईक दॅट. करेक्ट. करेक्ट. सो हे डिस्काउंट देताना पण हे करा, ऑफर्स भरपूर द्या. पीपल लव्ह डिस्काउंट. इफ पॉसिबल फ्री शिपिंग द्या सर्टन अमाऊंट ऑफ ऑर्डरला. दॅट इज गुड. फर्स्ट कस्टमर्सला ट्रीट वेल, म्हणजे गिव्ह देम अ डिस्काउंट. असं पण दीज आर सम स्ट्रॅटेजीज विच यू कॅन यूज टू अट्रॅक्ट न्यू कस्टमर्स. राईट. ऐसा है. व्हेरी व्हेरी हेल्पफुल. मला एक तुला शेवट, आय डोंट नो इफ यू आर ट्राइंग टू रॅप अप, पण मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे की तुझ्याकडे आता मगाशी तू कॅनवा ते टूल मेन्शन केलंस, विच कम्स इन व्हेरी हँडी, तर आता अशी तुझ्याकडे काही स्टार्टअप्सला मदत होईल, नॉट जस्ट इन टर्म्स ऑफ लाईक कॉन्टेंट क्रिएशन, पण बाकी पण ऍस्पेक्ट्स मध्ये स्टार्टअपच्या काही हेल्प करणारी अशी टूल्सची अशी काही प्लेबुक, काही लिस्ट अशी आहे का जी तू शेअर करू शकशील, किंवा अशी बनवून तू लिस्ट शेअर करू शकशील का तुझ्याकडे रेडी नसेल तर, बेस्ड ऑन युअर नॉलेज. हा. म्हणजे एस्पेशली फॉर स्टार्टअप्स वेअर इट जस्ट वन ऑर टू पीपल आणि मॅनपॉवर लिमिटेड आहे, आणि जर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं ऑटोमेट करून शुअर. करायचं आहे. येस, तशी लिस्ट आहे डोक्यात माझ्या. बट आय थिंक द बेटर आयडिया विल बी टू हॅव इट डॉक्युमेंटेड समवेअर आणि आय विल शेअर द लिंक्स. तर हा. ते एपिसोडच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी, आय थिंक दॅट्स अ गुड आयडिया. आय विल स्टार्ट युझिंग आय दॅट मीन, लिस्ट एव्हरीवेअर. हा, आणि तू या. त्याच्यावर एक एपिसोडही करू शकतोस, म्हणजे तू ती वापरली असेल टूल्स हा, तर नाही, मोस्टली काही काही टूल्स वरती मी केलेले आहेत. पण आता मागच्याच एपिसोड मध्ये नोशन बऱ्याच ह्याच्यामध्ये रेकमेंड झालं. सो हम्म. नोशन इज अ गुड ऍप फॉर स्टार्टअप्स, डॉक्युमेंटेशन आणि ह्याच्यासाठी. बफर एक ऍप आहे जिथनं तुम्ही कॉन्टेंट शेड्यूल करू शकता. युट्यूब स्टुडिओ इज गुड, म्हणजे फॉर ते काय फ्रीच आहे, म्हणजे इट इज पार्ट ऑफ युअर कॉन्टेंट. हे कॅनवा इज गुड. हम्म. त्याच्यानंतर एक फोटोशॉप साठी ना ऑनलाईन फोटोशॉप टूल आहे, विच इज व्हेरी इझी इफ यू नो फोटोशॉप बट डोंट वॉन्ट टू पे फॉर द लायसन्स. फोटोपी नावाचा एक टूल आहे, दॅट इज फ्री, ब्राउझर बेस्ड आहे. फोटो आणि अल्फाबेट पी का, असं का? पीईए. 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 अच्छा. फोटोपी. तर ते पण मी टाकतो. आणि एआय टूल्स ऑब्व्हियसली आहेत. चॅट या. जीपीटी आहे कॉन्टेंट क्रिएशनला. इट इज व्हेरी इझी. यू से या. की इको प्रोडक्ट अँड गिव्ह मी अ एसईओ फ्रेंडली इंस्टाग्राम डिस्क्रिप्शन, ॲज सिम्पल एज दॅट. हे मी प्रॉम्प्ट सांगतोय या. आणि आय या. एम या. नॉट जोकिंग. अँड यू कॅन या. ऑल्सो या. ट्रेन. जाता जाता सांगतो, चॅट जीपीटीला तुम्ही ट्रेन पण करू शकता. यू से फर्स्ट फ्यू लाईन्स मध्ये की यू आर अ सोशल मीडिया एक्सपर्ट, आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम यू, नाव यू टेल मी. असं प्रॉम्प्ट जर का दिलं ना, तर अजून चांगले रिझल्ट येतात. हो, हे माहिती नव्हतं मला की असं यू आर अ सोशल या. मीडिया एक्सपर्ट. तो ते ट्राय केलं नव्हतं, पण आहे चॅट बेसिकली जीपीटी त्या इज गुड. सो त्या सेशन मध्ये त्याला प्रॉप करायचं की बाबा तू, यू आर द गुरु, मार्केटिंग तू गुरु, भारी आहेस. तू भारी आहे. हा, थोडा गुळ लावायचा. So, असे नाईस. आहेत आता, आय थिंक असे टूल्स आहेत. तर आय मेक अ लिस्ट. आणि या. आय होप दिस सेशन इज हेल्पफुल फॉर द लिसनर्स अँड टू यू. येस, व्हेरी व्हेरी आणि हेल्पफुल. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर स्टार्टअप. लवकर लॉन्च कर. थँक्यू. काही येस. मदत लागली तर वी कॅन ऑलवेज चॅट. आणि एक एपिसोड आपण करू वेन यू ऍक्च्युली लॉन्च युअर डेफिनेटली. व्हेंचर. नक्की आवडेल. येस, नक्की आवडेल मला ते करायला. येस. आणि थँक्यू, मजा आली गप्पा मारायला, ऍज ऑलवेज शिकायला मिळालं. शुअर. नाही सो नाही, मस्त थँक्यू मस्त अगेन. मजा आली. येस. आणि लिस्नर्सना मी तेच सांगेन, मी खूप शिकले त्याच्या पॉडकास्ट मधनं, त्यामुळे आय वुड डेफिनेटली रेकमेंड. नक्की ऐका. त्याचे गेस्ट पण छान असतात, आणि थँक्यू. खूप खूप इन्फॉर्मेशन मिळते. सो डेफिनेटली लुक थँक्यू. फॉरवर्ड टू एव्हरी ट्यूजडे. थँक्स अलॉट. थँक्स अलॉट मधुरा. तर मंडळी,
होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तुम्ही जर स्टार्टअप चालू करणार असाल किंवा जस्ट चालू केली असेल किंवा असे मित्र असतील ज्यांनी या फेज मध्ये जे आहे त्यांच्याबरोबर हा एपिसोड नक्की शेअर करा. अजून काही स्पेसिफिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर यू कॅन डेफिनेटली रीच आउट टू मी. माझे ईमेल आय डी आणि इंस्टाग्राम हँडल तर डिस्क्रिप्शन मध्ये आहेच आहे. तर मधुराला एकदा परत थँक्स आणि मंडळी आपण भेटू पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.